आपल्या टेलिव्हिजन सिरीजचा जर प्रवास पाहिला आपण हां, तर काही नॅरेटिव्ह वाईज किंवा विषय एखादा वेगळा वगैरे असं काही खूप बदल होत नाहीत त्याच्यात. सो ॲज अन ॲक्टर इज इट फ्रस्ट्रेटिंग? ऑन द कॉन्ट्ररी एक किस्सा आहे माझं, जेव्हा लग्न ठरलं होतं. ओ माय गॉड. आणि त्यावेळेला माझ्या सासूबाई एका ज्वेलरी शॉपमध्ये मॅनेजर होत्या. तिथे सेल्स गर्ल्स ज्या होत्या त्यांनी सगळ्यांनी माझ्या सासूबाईंना असं बाजूला घेतलं एका लंच ब्रेकमध्ये आणि त्यांनी सांगितलं की अहो, कुठल्या मुलीशी लग्न करताय तुम्ही तुमच्या मुलाचं? कशी वागते ती? तुम्ही पाहिलेत का तिला? आणि त्या म्हणाल्या, अहो मी बघितलंय, ती नाही वागत अशी, ती गोड आहे मुलगी, असं काय करताय वगैरे वगैरे. आणि मग त्या म्हणल्या, तू ये बाई एक दिवस माझ्या दुकानात. मग मला लग्नासाठी नथ खरेदी करायची होती म्हणून मी गेले तिथे आणि मी बोलले त्या सगळ्यांची, ज्यांना खूप काळजी होती नचिकेतची की त्याचं कसं होणार जर हिच्याशी लग्न झालं. तू बिग बॉसची रनर अप आहेस, सो शेवटच्या आठवड्यापर्यंत तू बिग बॉस मध्ये राहिलेली आहेस, राईट? सो टेल मी, मला सांग त्या एक्सपिरियन्स बद्दल. मी असा विचार केला की ॲलिस इन वंडरलँडचं जे रॅबिट होल आहे त्याच्यात तुम्ही पडलात एकदा. पडलातच की खाली गेल्यानंतर वंडरलँड आहे किंवा अंडरलँड. आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही वंडरलँड मध्ये पडलायत का अंडरलँड मध्ये पडलायत, तुम्ही ॲलिस आहात का तुम्ही रेड क्वीन आहात. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोष्टम मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज जी माझ्यासमोर मुलगी बसलेली आहे तिला मी 1-2दाच भेटली असेल, आमची काही अशी खूप मैत्री आहे अशातला भाग नाहीये, पण ती आली आहे स्टुडिओमध्ये तेव्हापासून आम्ही कंटिन्युअसली गप्पा मारतो आणि इट इज सो गुड की फॉर अ चेंज मला असं कोणाला तरी बोलतं नाही करावं लागत आहे. सो I present to you नेहा शितोळे. हाय नेहा. हाय. हॅलो, नमस्कार. मला थांबावं लागेल कदाचित तुला. ते चालेल, ते थांबवीन मी, डोंट वरी अबाउट इट. नेहा, मला सांग की तू टेलिव्हिजन मध्ये एवढं काम करतेस. यू आर ऑल्सो अ रायटर, यू राईट ऑल्सो फॉर टेलिव्हिजन ॲज वेल एज फिल्म्स. तर तुझी फिल्म येणार आहे, म्हणजे रिलीज होणार आहे या महिन्यात. सो नेहा शितोळे हे जे रसायन आहे हे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय काय आहे? ह्याच्यामध्ये मला असं वाटतं माणूस म्हणून प्रत्येकात जे काही असतं ते सगळं आहे. ओके. म्हणजे सगळ्या इमोशन्स आहेत, चांगल्या वाईट सर्व इमोशन्स आहेत. जवळच्या माणसांचं प्रेम आहे, काही माणसांविषयीचा राग आहे, कामाविषयीची प्रचंड उत्सुकता, नवीन कामाविषयीची उत्सुकता आहे, ते करण्याची ऊर्जा आहे आणि चांगलं वाईट, म्हणजे आपण जे म्हणतो ना एका माणसामध्ये चांगल्या वाईट सगळ्या बाजू असतात, बरोबर, सगळं असतं, तर ते सगळं आहे माझ्यात. म्हणजे आम्ही तू नावाचं एक नाटक करायचो ज्याच्यामध्ये एक कविता होती की सगळेच निम्मे काळे असतात निम्मे गोरे, कुणाला तू काळा दिसशील कुणाला गोरा, तू सगळ्यांचं पूर्ण रूप पाहायला शिक, अशी ती कविता होती. तर मला असं वाटतं की त्या दिशेने प्रवास चालू आहे. पण निम्मी काळी निम्मी गोरी खूपशी ग्रे अशी सगळी मी आहे. सो ऑल ऑफ अस, जस्ट लाईक ऑल ऑफ अस. ओके. सो टेल मी, तुझा हा टेलिव्हिजनच्या ऍक्टिंगचा प्रवास कसा काय? तू थिएटर करत होतीस आधी, विच आय नो. टेलिव्हिजनच्या ऍक्टिंगचा प्रवास आणि तो प्रवास कसा राहिलेला आहे आतापर्यंत, असं मी विचारते. तो थिएटर मधनच सुरू झाला. एका नाटकात मला राकेश सारंग नावाचे एक खूप मोठे निर्माते आहेत, टेलिव्हिजनमध्ये खूप नाव आहे त्यांचं. ते एका नाटकाच्या स्पर्धेला परीक्षक म्हणून आले होते. त्यांनी काम बघितलं, बक्षीसही दिलं त्या स्पर्धेत आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी त्यांचा फोन आला, काय येताय का मुंबईला? असा एक ऑप्शन आहे, एक सिरियल आहे त्याच्यामध्ये, एक नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि एक दुसरी सिरियल आहे ज्याच्यामध्ये आम्हाला हिरोईनला रिप्लेस करायचंय, आत्ता जी आहे तिला. तर तुला काय करायला आवडेल? मी म्हंटल मला रिप्लेस नाही करायला आवडणार कुणाला, त्याच्यापेक्षा मी जे नवीन कॅरेक्टर आहे ते पॉझिटिव्ह असो नेगेटिव्ह असो, मला स्वतःचं एक इम्प्रेशन बनवायला आवडेल. इन्स्टेड ऑफ आधी कोणीतरी एक काम केलंय त्याची जी छाप लोकांवरती असते तर ती कंटिन्यू करायची किंवा ती पुसून आपली छाप निर्माण करायची. थोडंसं मला त्यावेळेला असं वाटलं की कशाला आपण नवीन कॅरेक्टर करू, म्हणून मी एक नवीन पात्र घेऊन गोजीरवाणा घरात नावाची जी एक मालिका होती त्याच्यामध्ये राकेश सारंगांमुळे आले.
आणि त्यानंतर पुढे सलग 8 वर्ष मी मालिका करतच होते. कारण मी मुंबईला शिफ्ट झाले होते. मुंबईत राहणं, तो खर्च, सतत काम असल्यामुळे डोक्याला मिळणारी एक शांतता, हे सगळं मला टेलिव्हिजनने दिलेलं आहे. त्यामुळे आणि त्याची ताकद खूप आहे त्या माध्यमाची. घरातच प्रचंड पोहोचवतं ना ती ताकद तुम्हाला आहे. लोकांच्या. त्यामुळे ती मी कधीच डिनाय नाही करणार. टेलिव्हिजन ब्रेड अँड बटर होतं माझं काही काळ सुरुवातीचा. जेव्हा मला मुंबईमध्ये आपण एक स्थैर्य मिळवायचा प्रयत्न करत असतो, स्वतःचं काहीतरी एक स्थान निर्माण करायचा प्रयत्न करत असतो. त्यातला खूप मोठा भाग हा टेलिव्हिजन असत आलेला आहे. त्यामुळे तेव्हा ते चालू झालं आणि त्याच्यानंतर कामातनं काम, कामातनं काम, कामातनं काम असंच पुढे येत गेलं. म्हणजे असं काही खूप प्राऊडली नाही सांगत मी किंवा त्याच्यात काही बोस्ट करण्यासारखं नाहीये, पण मला टेलिव्हिजनसाठी कधी ऑडिशन नाही करायला लागलं. हम्म. टेलिव्हिजन हे मला कायम आधीची मालिका बघून बघून पुढची पुढची. मालिका, त्याच्यातलं काम बघून पुढची मालिका, असंच काम येत गेलं टेलिव्हिजन. करेक्ट. पण 8 वर्ष तू ते करत होतीस आणि आपल्या टेलिव्हिजन सिरीजचा जर प्रवास पाहिला आपण, हां, तर काही नॅरेटिव्ह वाईज किंवा विषय एखादा वेगळा वगैरे असं काही खूप बदल होत नाहीत त्याच्यात. सो ॲज अन ॲक्टर इज इट फ्रस्ट्रेटिंग की सेम टाइपचे कॅरेक्टर्स असतात, सिमिलर टाइपचे? हो, म्हणजे मी एका क्षणी जेव्हा म्हटलं, की आता बास करूयात आपण मालिका करणं किंवा थांबूयात, थोडा काळ थांबूया. याचा अर्थ मी आता मालिका करणारच नाही वगैरे असं काहीही माझ्या डोक्यात नव्हतं. पण मी सलग 4 ते 5 मालिका खलनायिका म्हणून काम करत होते. गॉड. आणि माझं असं झालं, की माझा विचार तसा व्हायला लागलाय आता हळू-हळू, की कोण माझ्याविषयी काही कट करतंय का? किंवा कोणी 2 माणसं कोपऱ्यात मला बोलताना दिसली तर ते माझ्याविषयी बोलतायत का? असं एक उगाच गॉड. काही गोष्टी कारण ऑफकोर्स इट टेक्स अ टोल Of ऑन युअर course. मेंटल हेल्थ ऑल्सो एका पॉइंट नंतर, की बरोबर. सतत वाईटच वागतोय आपण लोकांशी आणि अदरवाईज नाही वागायचंय मला तसं कुणाशीच. राइट. ते व्हायला लागलं आणि मी म्हटलं, की नाही थोडे दिवस थांबूयात आता आता होत नाहीये. आणि काय होतं मग तू असं कोणाबद्दल कट वगैरे केलास का त्या काळात? नाही, अजिबात नाही. ओके. ऑन द कॉन्ट्ररी एक किस्सा आहे. माझं जेव्हा लग्न ठरलं होतं ओ माय गॉड. आणि त्यावेळेला माझ्या सासूबाई एका ज्वेलरी शॉपमध्ये मॅनेजर होत्या. हं. तिथे सेल्स गर्ल्स ज्या होत्या, त्यांनी सगळ्यांनी माझ्या सासूबाईंना असं बाजूला घेतलं एका लंच ब्रेकमध्ये आणि त्यांनी सांगितलं, की अहो कुठल्या मुलीशी लग्न करताय तुम्ही तुमच्या मुलाचं? कशी वागते ती? तुम्ही पाहिलंत का तिला? आणि त्या म्हणाल्या, अहो मी बघितलंय ती नाही वागत अशी, ती गोड आहे मुलगी, असं काय करताय वगैरे वगैरे. आणि मग त्या म्हणल्या, तू ये बाई एक दिवस माझ्या दुकानात. मग मला लग्नासाठी नथ खरेदी करायची होती म्हणून मी गेले तिथे आणि मी बोलले त्या सगळ्यांची, ज्यांना खूप काळजी होती नचिकेतची, की त्याचं कसं होणार जर हिच्याशी लग्न झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या म्हणाल्या सगळ्या माझ्या सासूबाईंनी, की नाही हो तशी फार गोड आहे. म्हटलं त्यामुळे हो, कारण माणूस वेगळी येते आणि ती करतीये, एक्झॅक्टली. हो. साकारतीये, ते पात्र आहे हो. मालिकेतलं आणि तिथे तिला तसं वागावं लागतं. राइट. आणि एका पॉइंट नंतर काय असतं ना, शेवटी प्रेक्षक जे बघतात ते तुम्हाला दाखवावं लागतं. म्हणजे सुमित्रा भावे ज्या दिग्दर्शिका होत्या, त्यांनी पण एक दिवस मला घरी बोलवून असं म्हणाल्या होत्या, की अगं तू किती कशी वागतीयेस? तू अभिनेत्री आहेस, तू सांगू शकतेस ना, की मी नाही असा सीन करणार. म्हणजे एक सीन होता त्याच्यामध्ये बाळाबरोबर एक सीन होता आणि थोडासा व्हायलन्स इन्व्हॉल्व्ड होता त्या सीनमध्ये. त्या म्हणाल्या, असं नाही ग करू शकत कोणी. मी म्हणलं, हो तुमचं बरोबर आहे, पण मला असं वाटतं मावशी, की मी जर ते नाही केलं आणि मी त्याला योग्य ते लॉजिक नाही दिलं, तर लॉजिक न देता बंद डोक्याने करायला तीच गोष्ट माझ्या मागे अजून 100 मुली उभ्या आहेत. व्हेरी ट्रू. सो मी करते तर ॲटलिस्ट माझ्याकडनं मी हा प्रयत्न करू शकते, की त्याला काहीतरी एक पात्राचं म्हणून किंवा त्याच्या वागण्याचं म्हणून, त्याच्या परिस्थितीचं म्हणून काहीतरी एक समर्थन देऊन मग मी जर तो सीन केला आणि मग जर ते आवडलं नाही आवडलं लोकांना, ते प्रेक्षकांवरती. बरोबर. पण किमान त्याचं काहीतरी बौद्धिक समर्थन मला करता येतंय का? हा तुमच्याच सारख्या लोकांबरोबर काम केल्यामुळे आणि आल्यामुळे त्याच्यामुळे आलेलं जे शहाणपण आहे, ते मी ॲटलिस्ट वापरायचा तरी प्रयत्न करते. त्यामुळे म्हणजे ह्याच्यावरती खूप आमची चर्चा झाली होती. पण मला ते वाटायचं त्यावेळेला, की खलनायिका आहे, पण
काहीतरी कारण आहे ना ज्याच्यामुळे ती अशी झाली. आपण कायम हे म्हणतो की माणूस काही जन्माला वाईट येत नाही. बरोबर. मग जर ती खलनायिका आहे तर काहीतरी कारण आहेत, काहीतरी तिच्या आजूबाजूची परिस्थिती तिला भाग पाडतीये अशा पद्धतीने वागायला. तर ती परिस्थिती माझ्या अभिनयातून, मी करत असलेल्या सीन्समधून, मी बोलत असलेल्या वाक्यांमधून कशी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि मग म्हणजे तिचं वाईट वागणं आपण जस्टिफाय नाही करायचंय. वाईट वागतेय ती व्यक्ती वाईटच आहे. पण किंवा ती करतेय ती कृत्य वाईटच आहे. पण तरीही आपण काय पद्धतीने त्याला एक थोडा तरी सेन्स देऊ शकतो हा प्रयत्न मी कायम करत आले. आणि एका पॉइंट नंतर थकायला होतं हे सगळं करताना, त्यामुळे मी थांबले. कारण क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन म्हटलं तर फार मिळतं असं नाही मालिकांमध्ये. असं कुठल्याही अभिनेत्याला जर विचारलं किंवा अभिनेत्रीला विचारलं तर नाही, मला खूपच म्हणजे क्रिएटिव्हिटी करतोय आम्ही या मालिकेत असं नाही मला वाटत कोणी सांगेल. म्हणूनच मी म्हणलं की ऍक्टर म्हणून तुम्ही फ्रस्ट्रेट होता का ऍट अ पॉइंट की यार रोज तेच करायचं? नाही, ऍक्टर म्हणून नाही, माणूस म्हणून फ्रस्ट्रेशन येतं. म्हणजे एकंदरीत आजूबाजूची परिस्थिती, ज्या अवस्थेत शूट करतो, 14-14, 15-15 तास काही वेळेला शिफ्ट चालते, उन्हातानात, एसी असतोच असं नाही, तो चालतोच असं नाही, मेकअप रूम्स, ज्युनियर्स असतात, इतर एकंदरीत रोज ह्या वातावरणात जायचं आणि 15 तास शूट करायचं. रोज दिवसाला जवळजवळ 10, 12, 13 सीन शूट करायचे. आणि म्हणजे प्रत्येक सीनला कपडे बदलतोय, प्रत्येक सीनला मेकअप बदलतोय, हेअर बदलतायत आणि हे सगळं ही एनर्जी आणून करायचं, ह्याचं फ्रस्ट्रेशन येतं. काम करायचं म्हणलं तर ज्या दिवशी उलट 15 सीन असतात त्या दिवशी कमी दमायला होतं, पण एक सीन सकाळी आणि एक सीन रात्री असेल तर त्या दिवशी जास्ती दमायला होतं. कारण मधल्या वेळात काय मधले 12 तास बसून असता तुम्ही, काहीच करायला नसतं तुम्हाला. 12 तासाची शिफ्ट असते, पण कधी कधी ती 15 तासाची होते, 18 तासाची होते. मी एकदा सलग 72 तास सुद्धा काम केलंय. म्हणजे मध्ये मध्ये जो वेळ मिळेल त्याच्यात झोपायचं, कारण सगळ्यांना दिवाळीची सुट्टी हवी होती, पण प्रेक्षकांना सिरियल दिवाळीतही बघायची असतेच, त्यामुळे आम्हाला 4 दिवस सुट्टी हवी आहे, तर त्या 4 दिवसाचं काम आम्हाला आधीच्या 3 दिवसात पूर्ण करणं आवश्यक होतं. पण मग तुम्ही सगळे ऍक्टर्स मिळून, म्हणजे मी हे रोहिणीताईंना पण विचारलं होतं की त्या तर किती वर्ष झालं करतात, तुम्ही सगळे ऍक्टर मिळून हे रिबेल का नाही करत चॅनल विरुद्ध, की अरे जरा सेन्सिबल विषय आणा, पूर्वी किती छान छान विषय असायचे, वेगवेगळे विषय असायचे. त्याची सगळी जबाबदारी मला नाही वाटत की आपण फक्त चॅनलवरती टाकू शकतो. ती प्रेक्षकांवरती पण असते. कारण काही प्रेक्षक असे असतात की जे नुसतं जे चाललंय टेलिव्हिजनवर ते गळतंय म्हणून बघत राहतात. त्याला काहीच त्यांना रिस्पॉन्स नसतो त्यांचा त्या गोष्टीला, की मी पोळ्या करते, पोळ्या करता करता माझ्या कानावर काहीतरी पडायला पाहिजे म्हणून मी ही मालिका बघते, किंवा मला जेवताना काहीतरी बघायला लागतं म्हणून मी ही मालिका बघतो. दरवेळेला प्रत्येक प्रेक्षक समोर बसून त्याच्या आशयाचा विचार करतोच किंवा अजून कशी चांगली मालिका येऊ शकेल ह्याचा विचार करतोच असं नसतं. कारण टेलिव्हिजन ही एकच गोष्ट अशी आहे जी तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे आता. त्याच्यासाठी ना तुम्हाला कुठलं सबस्क्रिप्शन घ्यायचंय, ना तुम्हाला काही वेगळे प्रयत्न करायचे किंवा असं काहीतरी OTT शोधून मग त्याच्यावरती जाऊन सर्च करून तुम्हाला एखादी सिरीज शोधायची असं नाही होत. तुम्ही चॅनल लावलं त्यावेळेला त्या ठिकाणी की ते चालू होणार असतं आणि पुढचा भाग तुम्हाला दिसणार असतो. सो एकतर प्रत्येक प्रेक्षक हा विचार करतो असं नाही, आणि असा न विचार करता बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या खूप जास्ती. इन्व्हॉल्ड खूप असतात ते त्या मालिकेमध्ये, इमोशनली प्रेम खूप करतात, इमोशनली इन्व्हॉल्ड असतात, त्यांना काय चाललंय हे परफेक्ट माहिती असतं. पण म्हणून ते बदलावं असा विचार त्यांच्या मनात येतो का नाही मला माहित नाही. आणि जोपर्यंत हा विचार प्रेक्षकांच्या मनात येत नाही तोपर्यंत तो विचार निर्मात्यांच्याही आणि चॅनलच्याही मनात नाही येणार, आणि तोपर्यंत ऍक्टर्सना काही वेगळं करायला मिळेल असं मला नाही वाटत. एखादी दिलदोस्ती दुनियादारी सारखी मालिका चालते, कारण अगेन निर्माता, दिग्दर्शक, चॅनल हे सगळे आणि कलाकार ते त्या विषयाच्या आणि त्या प्रयत्नाच्या पाठीशी ठामपणे उभे असतात. बरोबर. आणि प्रेक्षकही मग ते ऍक्सेप्ट, एका पॉइंट नंतर ते ऍक्सेप्ट करतात. सुरुवातीला त्याचंही असंच झालं की अशी कुठे मुलं मुली एकत्र राहतात का वगैरे, म्हणजे फ्रेंड्स बघतात पण ते अमेरिकेत असतं ना, तिथलं चालतं आम्हाला, आपल्याकडे हे असं कसं चालेल असं सुरुवातीला झालं. पण
जेव्हा यंगर ऑडियन्स बघायला लागला आणि त्यांनी त्यांच्या आईवडिलांना कदाचित समजवलं असेल की आजकाल हे चालतं, शहरात अशा पद्धतीने लोक राहतात किंवा मोठ्या शहरांमध्ये असं राहण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसतो. राईट. मग हळूहळू ते जेव्हा प्रेक्षकांमधल्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना एज्युकेट केलं थोडंसं ह्या विषयाबद्दल, मग आई वडील त्याच्याकडे नीट बघायला लागले. पण हे होण्यासाठी प्रेक्षकांनीच एकमेकांना एज्युकेट करणं पण गरजेचं आहे असं मला वाटतं. सो आय थिंक रिस्पॉन्सिबिलिटी लाईज विथ अस, फक्त ऑडियन्स. म्हणजे फक्त प्रेक्षक नाही, फक्त निर्माते नाहीत, सगळ्यांनी मिळून एकत्र काहीतरी. म्हणजे एखादी मालिका फक्त सासू सुनेचे भांडणं आणि किचन पॉलिटिक्स आणि या सगळ्या गोष्टी दाखवतीये आणि ती बघणंच जर बंद केलं तर तशा प्रकारचे विषय नाही पुन्हा येणार. बरोबर. दिल दोस्ती दुनियादारीचा दुसऱ्या सीझनला त्यांनी अजून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला, ते नाही एक्सेप्ट झालं लोकांना आणि लोकांनी नाही बघितलं. बरोबर. तसंच एखादी मालिका जेव्हा प्रेक्षक बघायचं बंद करतील, एखादा विषय जेव्हा प्रेक्षक सगळ्याचा बंद करतील, त्यानंतर तशा प्रकारच्या मालिका बनणं बंद होईल. बरोबर. पूर्वीचा जो प्रेक्षक होता, जेव्हा नवीन नवीन चॅनल्स येत होती किंवा नवीन नवीन मराठी मालिका येत होत्या, मग घडलंय बिघडलंय सारखा एक कार्यक्रम होता जो पॉलिटिक्सवरती चर्चा करायचा, त्याच्यावरती भाष्य करायचा. श्रीयुत गंगाधर टिपरे सारखी मालिका होती जी एक छान अत्यंत मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातल्या गोष्टी तुम्हाला दाखवत होती. आता तसं नाही होऊ शकत. आता तशी परिस्थिती ना कुटुंबांमध्ये राहिली आहे ना तशी मेंटॅलिटी प्रेक्षकांची राहिली आहे. ट्रू. बरं मला मग सांग, तू जेव्हा सिरियल्स लिहितेस. सिरियल लिहित नाही मी. तू सिरियल नाही लिहित? सिरियल नाही लिहित. तू फिल्म्स लिहितेस? हा, म्हणजे 1-2 लिहिले. सो ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी सांगते की ही गुणी अभिनेत्री असण्याबरोबरच ही एक गुणी लेखिका पण आहे. ओके. आणि शी राईट्स फिल्म्स आणि तिची फिल्म आता एक देवमाणूस नावाची रिलीज होणार आहे आणि यू मस्ट वॉच इट. माझ्या मित्रांनी तेजसनी ती डिरेक्ट केलेली आहे. सो नक्की बघा. सो मी प्रश्न ब्रँडिंग झालेला आहे आता, प्रमोशन झालेलं आहे. सो मला प्रश्न हा पडतो की तू जेव्हा लिहितेस, व्हेन यू आर रायटिंग समथिंग, तेव्हा तुझी प्रोसेस नेमकी काय असते? म्हणजे आता तू देवमाणूस लिहिलीस, व्हॉट वॉज युअर प्रोसेस? ह्या विशिष्ट सिनेमाविषयी बोलायचं झालं तर हे अडॅप्टेशन आहे एका दुसऱ्या फिल्मचं. पण त्यामुळे ती फिल्म ज्या भागात बनली आहे किंवा ती गोष्ट ज्या भागात घडते तो भाग महाराष्ट्रापेक्षा वेगळा आहे. आता जेव्हा ती गोष्ट तुला महाराष्ट्राच्या मातीत घेऊन यायची आणि इथल्या प्रेक्षकांना आवडेल अशा गोष्टी त्याच्यामध्ये असाव्या, आवडेलपेक्षाही इथल्या प्रेक्षकांना पटतील अशा पद्धतीने जेव्हा ती फिल्म लिहायचा विषय येतो, तेव्हा एकतर मला महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची नस कळणं फार गरजेचं असतं. दुसरी गोष्ट महाराष्ट्रातल्या पारंपरिक गोष्टी मला माहिती असणं गरजेचं होतं ह्या विशिष्ट सिनेमाच्या बाबतीत. आणि हा एक थरारपट असल्यामुळे ती उत्कंठा प्रेक्षकांची वाढत राहणं गरजेचं होतं. त्यामुळे अरे आपल्याला आता कळलंय, म्हणजे हा सिनेमा अशा प्रकारचा आहे की आपल्याला कळतंय काय चाललंय ते, पण तरी नाही कळते काय चाललंय ते. सो तो एक थोडासा क्राफ्टचा मुद्दा होता त्याच्यामध्ये की काय आधी दाखवायचं, काय नंतर दाखवायचं, नॉन लिनियर थोडं. आणि मुळात एक झाड उपटून तुमच्या मातीत रुजवण्यासारखं आहे. मग ते त्याच्यासाठी काय खतपाणी घालायचं, माती कुठली वापरायची, खतं कुठली वापरायची, त्याची निगा कशी राखायची, गरज पडेल तर त्याला ट्रिम कसं करायचं, ते कापायचं कसं, छाटायचं कसं की मग तिकडनं एक वेगळं पान येईल किंवा वेगळी फांदी फुटेल, ह्या सगळ्या गोष्टींचा थोडा विचार करावा लागतो. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातला प्रेक्षक, जसं मी म्हणलं की टेलिव्हिजनवर जे चालू आहे ते बघतो, पण सिनेमागृहात त्याला बोलवून त्याला सिनेमा बघायला जर तुम्हाला भाग पाडायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला विषय आणि त्याची मांडणी ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच ताकदीने कराव्या लागतात, तेवढंच लक्ष देऊन करायला लागतात. कारण महाराष्ट्रीयन प्रेक्षक हा येऊन कुठलीही फिल्म बघितली त्यांनी थिएटरला असं नाही होत. किंवा बघितली, एक जॉनर आहे, आता ही थरारपट आपण ह्याला जर म्हणत असू तर तो सिनेमा बघायला आलेला माणूस डोकं बाजूला ठेवून येत नाही.
हम्म. विनोदी चित्रपट बघायला आलेला माणूस डोकं बाजूला ठेवून येतो, 3 तास मजा करतो आणि निघतो. पण अशा पद्धतीचा सिनेमा बघायला आलेला माणूस, वाळवीसारखा सिनेमा असेल किंवा इतर अनेक चांगले सिनेमे गेल्या 2 वर्षात आले, तसा सिनेमा बघायला आलेला माणूस डोकं बाजूला ठेवून येत नाही. मग त्याच्या बुद्धीला तुम्हाला रिस्पेक्ट करावं लागतं. त्याला तुम्ही फसवू नाही शकत. नाही किंवा त्याला आपण थातूर जस्टिफिकेशन किंवा हा. एक्सप्लेनेशन देऊन त्याला गुंडाळू नाही शकत. बरोबर. कारण तो काय बघायला आलाय त्याला माहितीये. सो प्रेक्षकांना गृहीत न धरता त्यांच्या बुद्धीला रिस्पेक्ट करून अशा प्रकारचा सिनेमा लिहावा लागतो. सो ह्या पर्टिक्युलर चित्रपटाच्या बाबतीत ते खूपच मोठी जबाबदारी होती की महाराष्ट्रातल्या चोखंदळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असं काहीतरी आपण लिहिलं पाहिजे. कारण लेखिका म्हणून पहिला सिनेमा आहे, त्यामुळे आवडेल असं काहीतरी आपल्या हातून घडावं असं वाटत होतं. बाकी याच्या आधी मी सीतारामम नावाचा सिनेमा लिहिला होता, पण लिहिला होता म्हणजे तो तेलुगू सिनेमा बनून तयार होता, थिएटरला येऊन गेलेला होता आणि त्यांना हिंदीमध्ये तो रिलीज करायचा होता महाराष्ट्रामध्ये. आता हिंदी भाषेमध्ये एक तेलुगू सिनेमा जेव्हा येतो तेव्हा तेलुगूचा बोलायचा रिदम, वाक्यांची लेंथ आणि त्यांचे होणारे लिपसिंगसाठी होणारे ओठांच्या हालचाली ह्या सगळ्याच वेगळ्या होत्या. त्या सगळ्याचा विचार करून मला तेवढ्या लेंथचं एक हिंदी वाक्य द्यायचं होतं. त्या मीटर मधलं एक हिंदी वाक्य लिहायचं. सो आता समजा तेलुगूमध्ये पोडा असं एक माणूस म्हणाला, तर त्याला आप जाईये असं म्हणून चालणार नाहीये, तू जा. कारण मग शेवटी पोडाचा आ आणि तुझ्याचा आ हे मॅच झालं पाहिजे. सो मॅक्सिमम लिपसिंक मॅच करत मी तो सिनेमा लिहिला. पण हे किती डिफिकल्ट आहे ग लिपसिंक मॅच करणं. हो. आणि म्हणजे अगेन नॉट टू बोस्ट, आम्ही 5 दिवसात तो सिनेमा लिहिला. मला तेलुगूतला त सुद्धा येत नाही. मग माझ्या बरोबर दिग्दर्शक जो सिनेमाचा होता तो बसला होता, तो मला तेलुगू वाक्याचा अर्थ सांगायचा. एक व्यक्ती जी डबिंगसाठी आलेली होती, डबिंग आर्टिस्ट, तो स्टुडिओमध्ये उभा होता. सो ह्यांनी मला तेलुगू वाक्याचा अर्थ सांगितला की मी त्या अर्थाचं तो मीटर बघून एक हिंदी वाक्य डबिंग आर्टिस्टला सांगायचे आणि तो ते डब करायचा. त्यामुळे सीतारामम या सिनेमाची एकही ओळ माझ्याकडे कागदावर लिहिलेलीच नाहीये. कारण आम्ही असं ऑनलाईन ही फिल्म डब केली आणि त्यामुळे ती 5 दिवसात झाली सुद्धा. नाहीतर मग स्क्रिप्ट लिहा, मग ते दिग्दर्शकाला पाठवा, मग ते दिग्दर्शकाला आवडलं नाही, मग ते ऍक्टरला पाठवा, मग त्याला 4 शब्दांचा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यात खूप अडकतं सगळं. ते न होता घाई होती, त्यामुळे ती 5 दिवसात झाली सुद्धा. पण अशा पद्धतीने मी ते तेलुगूचं काम केलं. त्यामुळे बऱ्याच जणांची नंतर प्रतिक्रिया अशी आली की सीतारामम हा डब्ड सिनेमा असून सुद्धा वाटत नाही की तो डब्ड आहे. वाटतं की नाही हेच हिंदी बोलून लोकांनी शूट केलेलं असावं. आणि अर्थात जे अभिनेते आणि अभिनेत्री होते त्यांनी स्वतःचं म्हणजे लीड जे होते दुलकर सलमान आणि मृणाल ठाकूर, त्यांनी स्वतःचं डबिंग स्वतः केलं होतं. त्यामुळे पण बराच फरक पडतो ऑफकोर्स. नाहीतर मग हिरोचं डबिंग दुसऱ्या व्यक्तीने केलं आणि जर नाही झाला तो आवाज मॅच. कारण आपल्याकडे आता चांगली उदाहरणं आहेत. म्हणजे श्रेयस तळपदेचं उदाहरण आहे की खूप चांगलं, म्हणजे हिंदीत मला असं वाटतं की त्याचाच बघितलं पाहिजे. म्हणजे तेलुगू मला येत असतं तरी मला असं कदाचित वाटलं असतं की नाही, मी श्रेयसनी डब केलेला सिनेमा हिंदीतला बघितला पाहिजे. सो काही वेळेला ते गणित जमून जातं, पण नाही जमलं तर ते फार वियर्ड दिसतं सगळं स्क्रीनवर आणि ऐकूही वियर्ड येतं. माझा स्वतःचा प्रॉब्लेम आहे. मला डब्ड सिनेमे बघायला नाही आवडत किंवा मला सबटायटल्स वाचून भारतीय दिसणारे चेहरे आणि तरी मला सबटायटल्स वाचायला लागतात, हा थोडा माझा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी लिहिला जरी असला तेलुगू सिनेमा तरी खूप लोक मला विचारतात की सध्या साऊथ इंडस्ट्रीतले सिनेमे तू हा पाहिलास का, तू तो पाहिलास का, तू मला वेगळं बसावं लागतं त्याच्यासाठी, मनाची तयारी करून बसावं लागतं. कारण मला असं वाटतं की अरे मला दिसताना दिसतंय की चेहरा भारतीय आहे आणि मला भाषा कळत नाही, तर मला त्रास होतो त्याचा. त्यामुळे आणि सगळ्या भाषा नाही शिकता येत आपल्याला, त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. पण मग एखादा म्हणजे मंजुमल बॉयज सारखा सिनेमा असेल किंवा सुपर डिलक्स सारखा सिनेमा असेल, तर असे जेव्हा, किंवा जल्लीकट्टू सारखा सिनेमा आहे, हे असे सिनेमे जेव्हा कोणी रेकमेंड करतं किंवा मला माहिती असतं की आता हे मला बघायचंच आहे, मग मला वेगळी तयारी करून बसावं लागतं त्याच्यासाठी. सो नेहा, आत्ताच तुझ्या बोलण्यामध्ये म्हणजे आपण संभाषण सुरू केलं तेव्हापासून माझ्या हे लक्षात आलं
की असं बऱ्यापैकी म्हणतात की तो किती कॉम्पिटिशन आहे, ती म्हणजे जसं तू सुमित्रा मावशींना म्हणालीस की मी जर ते नाही केलं तर माझ्या जागी ते करणाऱ्या अजून माझ्या मागे 100 मुली आहेत, राईट? पण जर आपल्याकडे टॅलेंट असेल आणि कष्ट करायची तयारी असेल तर इफ नॉट ऍक्टिंग दुसरंही बरंच काही करता येतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये. खूप काही करता येतं आणि हे ऑप्शन्स माहिती नसतात बऱ्याचदा अनेक नवीन येऊ पाहणाऱ्या लोकांना. म्हणजे भारतातल्या सगळ्यात पहिल्या व्यक्तीला जिला ऑस्कर मिळालं ते कॉस्ट्युम्ससाठी मिळाले. हो. तर माझं असं होतं की आपण दुसरे कुठले म्हणजे तुम्हाला या क्षेत्राचा भाग व्हायचंय, तुम्हाला या क्षेत्रात काम करायचंय तर दरवेळेला फक्त अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणूनच करायला पाहिजे असं काही नसतं. आणि मी असं नाही म्हणते की मी आता आहे अभिनेत्री आणि ही झाली आहे आता हिचं काय, ही आपल्याला सांगते तुम्ही दुसरं काहीतरी करा, असं अजिबात नाहीये. अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून मधला जो काळ जातो 2 प्रोजेक्टच्या मधला त्याच्यात इतकं फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. हो. त्याच्यापेक्षा असं असतं की तुम्ही कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम करताय, तुम्ही मेकअप डिझायनर म्हणून काम करताय, तुम्ही दिग्दर्शक म्हणून काम करताय, साऊंड डिझायनर म्हणून काम करताय, तुम्ही लेखक म्हणून काम करताय, कुठल्याही इतर विभागामध्ये जर तुम्ही चित्रपट बनवण्याचं काम करत असाल तरीही तुमच्याकडे खूप काम असू शकतं. वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांबरोबर तुम्ही काम करू शकता. म्हणजे मेकअप डिझाईन मध्ये असं मेकअप काय असतो तर विक्रम गायकवाडांसारखी एक लेजेंडरी व्यक्ती आहे आपल्याकडे की जी एखाद्या दिसणाऱ्या माणसाला काहीतरी वेगळंच दाखवते, तयार करू शकते. आणि त्याच्या प्रयत्नांमुळे आपल्याला ती व्यक्ती तशी वाटते, आपल्याला ती व्यक्ती तशी दिसते. आपण त्याच्यात एखादं समजा चरित्रपट असेल तर आपण ज्या चरित्र नायकाचं चरित्र हा ऍक्टर प्ले करतोय तो दिसतो आपल्याला त्याच्यामध्ये, तो ह्या व्यक्तीमुळे दिसतो ना. सो त्याचंही तेवढंच काम असतं त्याच्यामध्ये. हा एक मला अगदीच मान्य आहे की ग्लॅमर म्हटलं तर ऍक्टरला त्याच्यानंतर दिग्दर्शकाला जेवढं असतं तेवढं इतर कुठल्याही माणसाला मिळतं असं नाही. पण आजकाल त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा व्हायला लागली असं मला वाटतं की जर तुम्ही एखादं गीत लिहिलं तर आता कुठल्याही रेकॉर्ड लेबलला जर गाणं तुमचं घ्यायचं असेल तर तुम्हाला संगीतकाराचं, गीतकाराचं, गायकाचं नाव द्यावंच लागतं तिथे. म्हणजे फक्त सिनेमा आणि गाण्याचं नाव देऊन चालत नाही. त्याच्यासाठी सुद्धा गीतकारांनी क्रेडिट दे दो यार नावाचं एक गाणं केलं आणि त्यानंतर हे व्हायला लागलं. पण मला असं वाटतं की तेच म्हणजे आपल्या आधीच्या पिढीतले लोक किंवा माझ्यापेक्षा काही मोठे लोक, माझे सिनियर्स जे काम करतायत त्याच्यामुळे आता त्याची फळं चाखायला मिळतातच. तर अशा पद्धतीने खूप वेगवेगळ्या गोष्टी आणि अव्हेन्यूज ओपन आहेत चित्रपट किंवा मालिका किंवा नाटक क्षेत्रात सुद्धा. आणि जे आजकाल रेकग्नाइजही व्हायला लागलं, म्हणजे त्यांचे प्रयत्न रेकग्नाइज होतात. आय थिंक अनदर व्हेरी इम्पॉर्टंट क्षेत्र जे कलाकारांना आज अवेलेबल आहे ते म्हणजे रियालिटी शोज. तू बिग बॉसची रनरअप आहेस, सो शेवटच्या आठवड्यापर्यंत तू बिग बॉस मध्ये राहिलेली आहेस, राईट? सो टेल मी, मला सांग त्या एक्सपिरियन्स बद्दल. कारण मी तुला सांगते म्हणजे मी रितेश सरांना पण मेसेज करून सांगितलं होतं की सर आता तुम्ही होस्ट करताय, मी तुम्हाला प्रांजळपणे सांगते की तुम्ही चांगलं कराल याच्याबद्दल काही डाऊट नाही, पण मी बघत नाही बिग बॉस. आणि कारण मला ते आय फाइंड इट टू बी अ वेस्ट ऑफ टाइम म्हणून मी नाही बघत नेहा. सो म्हणून मी तुला विचारते की जेव्हा तुम्ही तिथे जाता आणि तुम्ही स्वतःला असं कमिट करता की 60 दिवस 100 दिवस सॉरी बघ मला हे नाही माहिती की 100 दिवस मी आत राहणार आहे आणि मी सगळ्या टास्क करणार आहे आणि मी इतरांशी जमवून घेणार आहे किंवा नाही जमवून घेणार आहे आणि हे सगळं. सो हे जे आपण बाउंड्री स्वतःभोवती आखून घेतो, हे रिस्ट्रिक्शन्स घालून घेतो स्वतःला, काय असते ती प्रोसेस? तू जसं वर्णन केलंस ना तसं जर ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं तर ते फार अवघड वाटतं. आणि यू वर राईट, आत्ताचा सीझन 60 दिवसाचा 65 दिवसाचाच होता, माझा सीझन 100 दिवसांचा होता. पण जर अशा पद्धतीने विचार केला तर ते खूप अवघड, टिडियस आणि किचकट, कंटाळवाणं आणि भीतीदायक काम वाटू शकतं. अहो पण ते आहेच आहे. नाही, म्हणूनच मी म्हणलं की माझ्या बाबतीत असं झालं की मी असा विचार केला
आणि हे मी बोलले पण होते म्हणजे आतमध्ये असताना घरात, की मी असा विचार केला की ॲलिस इन वंडरलँडचं जे रॅबिट होल आहे त्याच्यात तुम्ही पडलात एकदा, पडलातच. की खाली गेल्यानंतर वंडरलँड आहे किंवा अंडरलँड आहे. आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही बरोबर. वंडरलँड मध्ये पडलायत का अंडरलँड मध्ये अंडरलँडमध्ये पडलायत, तुम्ही ॲलिस आहात का तुम्ही रेड क्वीन आहात, बरोबर. आणि मग तुम्ही कसे वागताय. तुमच्या आजूबाजूची सगळी जे कोणी 15 लोक आलेली असतात तीही तुमच्या इतकीच इन्सिक्युअर आहेत आतमध्ये असताना. एक्झॅक्टली. हे जेव्हा तुम्ही आयडेंटिफाय करताना मग तुम्हाला मैत्री करणंही सोपं जातं. मग एखादं भांडण झालं तर त्याच्याबरोबर स्वतःला कोप अप करणंही सोपं जातं, कारण आपण समोरच्याची बाजू समजून घेतली किंवा समोरच्याची फिअर एकदा तुमच्या लक्षात आली ना, की अरे तू कशाला घाबरतेस, तो जास्ती घाबरलाय आता, तर मग तुम्हाला ते कोप अप करणं फार सोपं जातं. अगं असं पण मला वाटतं. सांग, एवढे 60 दिवस 100 दिवस जे काही असतील ते अशा ठिकाणी राहायचं अंडर सो मच स्ट्रेस, कारण सतत कॅमेराज तुमच्यावर असतात. सो एकही पॉइंट असं तुम्ही स्लिपअप नाही होऊ शकत. असं एक काइंड ऑफ प्रेशर न कळतपणे येतच असेल. म्हणजे द बेट इज की तुम्ही स्लिपअप व्हायला पाहिजे. पण तर तुम्ही याच्यासाठी फिट आहात की नाही, ह्याचं काही आधी टेस्टिंग होतं का काय, म्हणजे व्हॉट इज दॅट प्रोसेस? खूप गोष्टी असतात. म्हणजे बिग बॉसची सिलेक्शन प्रोसेस खूप मोठी आहे. ओके. मी आधी कॅमेराज असण्याबद्दल बोलीन. मला असं वाटतं की त्याचं टेन्शन कधी येईल जर तुम्ही एखादा फेस पुटअप करून गेलात आतमध्ये तर. राईट. तुम्ही कॅरेक्टर प्ले करायचं ठरवलं असेल आत येताना तर ते टेन्शन येणं ते टेन्शन येणारच आहे. कारण कधी ना कधीतरी 100 दिवसात ते स्लिप होणार आहे. एक्झॅक्टली. पण जर तुम्ही जसे बाहेर आहात, खरे आहात, तसेच तिथे राहिलात, त्याच ज्या गोष्टींचा तुम्हाला बाहेर राग येतो त्याच गोष्टींचा तुम्हाला आतमध्ये राग येणार आहे. ज्या गोष्टींवरनं बाहेरच्या लोकांना, जवळच्या मित्रमैत्रिणींना किंवा घरच्यांना तुमचा राग येतो त्याच गोष्टींवरनं आतमधल्या लोकांनाही तुमचा राग येणार आहे. त्यामुळे जर तसे तुम्ही राहिलात तर अजिबात तसा त्रास होत नाही. पण कॅरेक्टर घेऊन राहायचं म्हणलं तर मग फार कष्ट आहेत आणि जे मी अजिबात घेतले नाहीत. मी जशी होते तशी, मला बाहेर आल्यानंतर माझ्या मित्रमैत्रिणींनी पण सांगितलं की बाहेर आम्हाला तुझा ज्या गोष्टींमुळे राग यायचा त्याच गोष्टींमुळे आतमध्ये राग येतो. सो आम्हाला माहिती होतं की तू जशी आहेस तशीच राहतेस, काहीच वेगळं करत नाहीयेस किंवा काही वेगळं पुटअप कॅरेक्टर काही तू घेतलेलं नाहीयेस. सो माझ्यासाठी ते सोपं होतं. आणि दुसरी गोष्ट जे तू म्हणत होतीस की त्याचा स्ट्रेस किंवा कॅमेरे आहेत आणि मग आता आपल्याला अशा पद्धतीने राहायचंय आणि हे करायचंय, तर मला असं वाटतं की परत एकदा त्याच्याकडे बघण्याचा आउटलुक काय आहे हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. बरोबर. आणि प्रत्येकाचं म्हणजे काय म्हणूयात आपण, हे ऍक्सेप्ट करूनच तुम्ही आत गेलेला असताना की काही गोष्टी होणार आहेत. तो एक सोशल एक्सपेरिमेंट आहे की 15 वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या 15 वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांना एकत्र टाकल्यानंतर काय होतं आणि काहीतरी इंटरेस्टिंग घडायला पाहिजे म्हणून ज्या वेळेला निवडली जातात ही 15 लोक, त्यावेळेला आधी जवळजवळ 5 ते 6 दीड 2-2, 3-3 तासाचे इंटरव्ह्यूज होतात तुमचे. सायकियाट्रिक इव्हॅल्युएशन होतं तुमचं. मानसोपचार तज्ञ येऊन बसून तुमच्या आवडी, निवडी, भीती, आनंदाचे क्षण, आनंदाच्या जागा, ह्या सगळ्या विषयी बोलून तुमचं नीट निरीक्षण परीक्षण केलं जातं. एड्स पासनं प्रेग्नन्सी टेस्ट पर्यंत आणि स्ट्रेस टेस्ट पासनं फास्टिंगची शुगर, जेवणानंतरची शुगर, बीपी, हे सगळं फिजिकली सुद्धा एक्झामिन केलं जातं. सगळ्या टेस्ट होतात आणि तुम्ही फिट आहात असं सर्टिफिकेट त्यांच्या डॉक्टरांनी, तुमच्या फॅमिली डॉक्टर्सनी आणि त्या मानसोपचार तज्ञांनी असं दिल्यानंतरच तुम्हाला आतमध्ये पाठवलं जातं. आणि मग आता तुम्ही कसे वागताय, काय वागताय ते तुमच्यावरती असतं. जर मला छान गुडी एक मुखवटा धारण करून आतमध्ये वागायचंय तर मी तसंही वागू शकते आणि तसंही खूप काळ टिकू शकते. मला खरं वागायचंय, मला नाही असं वागता येत असं जसं मी वागले. मला एखाद्या क्षणी राग आला तर तो मी उगाचच लपवून गोड नाही बोलू शकत समोरच्या माणसाशी. मी खोटं नाही वागू शकत. जे काही आहे ते खरं आहे. मी तुझ्याविषयी जर मला काही वाटलं तर मी तुझ्या तोंडावर बोलणार. राईट. मी मागे जाऊन तिसऱ्या व्यक्तीला नाही सांगणार आणि हे मी केलंही नाही तिकडे घरात. त्यामुळे माझ्यासाठी खरं तर मला असं वाटतं की ते सोपं होतं. तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात जर तुम्ही
काही वेगळं करायचं Pretense ठरवलं असेल तर बरोबर. अदरवाईज तुम्ही जसे आहात तसे माणूस म्हणून नवीन घरी राहायला गेलोय, नवीन वातावरणात गेलोय असा विचार केलात तर ते खूप साधं सोपं असतं. Right. आणि तो 3 महिन्याचा काळ आहे. तुम्हाला माहिती असतं की तुम्ही 100 दिवस आतमध्ये आहात. जसं तुम्ही एखाद्या सिनेमाच्या शूटिंगला 100 दिवस बाहेर जाता आणि ते काम आहे आणि कामासारखं त्याच्याकडे बघता, तसं इथे तुम्हाला फक्त तुम्ही जसे आहात तसं राहायचंय ना. तुम्हाला पात्र नाही दिलेलं. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्हाला करायचंय. तुम्हाला झोपावंसं वाटतंय, झोपायला जायचंय, मग कोंबडा आरवल्यावर उठायला उठायचंय. लागणारच आहे, माहितीये बरोबर. तुम्हाला त्याच्याबद्दल काही शिक्षा असेल तर ती भोगावी लागणार आहे. घरात स्वयंपाक करायचंय, स्वतःच्या हातचं लोकांना खायला घालायचं, लोकांच्या हातचं खाऊन नाही आवडलं तरी छान छान म्हणायचंय त्याला, किंवा नाही आवडलं तर त्याच्याविषयी पण बोलायचं की नाही बाबा तुम्ही बनवलेलं मला आवडत नाही, मी माझं बनवून खाते. हे इतकं साधं सोपं खरं तर खरं वागलं तर आहे. पण जर तुम्ही काही पात्र रंगवायचं ठरवलं आतमध्ये जाऊन किंवा काही वेगळं माझी इमेज बदलण्यासाठी मी बिग बॉसमध्ये आलेलो आहे किंवा आलेली आहे असं म्हणालात, किंवा काहीतरी इमेज तयार करण्यासाठी तुम्ही तिथे आत जाणार असाल तर मग तो फासा उलटा पडू शकतो, खूप त्रास होऊ शकतो. राईट. सो मी ना जेव्हा पहिल्यांदा बिग बॉस आला होता बघ, त्याच्यामध्ये राखी सावंत होती, राहुल रॉय जिंकला होता पहिला बिग बॉस हिंदीमधला. त्याचे मी काही एपिसोड्स बघितले होते कारण माझी बहीण रोज बघायची. सो त्याचे मी काही एपिसोड्स बघितले होते. तर ते जे राखी सावंत हे जे काही प्रकरण आहे त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे, काय रीडिंग आहे? मला ती खूप आवडते. ओ रिअली? आय रिस्पेक्ट हर ऑनेस्टली. खूप जास्ती आदर आहे मला तिच्याबद्दल, कारण ती आता मराठीच्या ज्या सीझनला घरात आली होती त्या सीझनला शेवटच्या आय थिंक 2-3 आठवड्यामध्ये कधीतरी मलाही आत जायची संधी मिळाली होती. एक टास्क घेऊन काही एक्स कंटेस्टंट्स आम्ही गेलो होतो आतमध्ये, आणि आमचा ऍक्च्युअल टास्क सुरू होण्याच्या आधी मी आत गेल्यानंतर आम्ही भेटलो. तर भेटताना छानच भेटलो अर्थात, कारण जस्ट मी गेले होते, आमचं काही बोलणं नाही, काही संबंध नाही, ह्याच्या आधीचं काही इंटरॅक्शन नाही. मग आत गेलो, चहा कॉफी पाणी सगळं झालं आणि त्याच्यानंतर टास्क सुरू झाला. तर मी आत गेल्यानंतर भेटल्यानंतरची एक 5-7 मिनिटं आणि तो टास्क सुरू होण्याआधीची एक 5-7 मिनिटं, हा मधला काळ जर मी कॅल्क्युलेट केला ना तर त्या काळात मला राखी सावंत नावाची एक मुलगी माणूस व्यवस्थित भेटली. तिला करेक्ट माहितीये काय लागणार आहे टेलिव्हिजनवर, तिला करेक्ट माहितीये कुठून कट होणार आहे, तिला करेक्ट माहितीये कुठून प्ले होणार आहे. त्यामुळे ती त्या काळात तशी वागते. पण अदरवाईज जेव्हा माणूस म्हणून ती समोर येते तेव्हा मला नाही वाटत की तिच्यात काही प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं की कुठल्याच गोष्टीची तमा न बाळगणारी, कुठलंच इनहिबिशन नसणारी इतकी मोकळी ढाकळी व्यक्ती मी बघितलीच नाहीये. मला नाही करता येणार हे. मला तिच्यासारखं वागता येणं कुणालाही अशक्य आहे. इतके वेडे चाळे करणं किंवा इतकं स्वतःचं वेड जगासमोर आणण्याची हिंमत असणं हे नाही आपल्याकडे. नाही, आणि ती खूप वेगळी वाटते मला त्याच्यामुळे. म्हणजे स्पायडरमॅनचे कपडे घालून, स्पायडरमॅनचा मेकअप करून एअरपोर्टवरती रिपोर्टर्सना बोलून नाचता नाही येणार आहे मला. आणि मला कायम असं वाटतं की ज्या गोष्टी मला जमत नाहीत आणि कोणीतरी करतंय तर मला फक्त आदर वाटू शकतो त्या माणसाविषयी. मला अजिबातच विचित्र वाटतं, म्हणजे कारण मला नाही करतायत ना, किंवा माझ्यात नाहीये ती हिंमत. अरे असं कसं करते, काय चाललंय हिचं, हेच एक्सप्रेशन असतं ते बघून. पण अरे यार हिला जमतं यार, ही करू शकते यार, तिच्यात हिंमत आहे हे करायची. मला ते हिमतीची दाद द्यावीशी वाटते. मला ते हिमतीसाठी भयंकर रिस्पेक्ट आहे त्या व्यक्तीचा. अनदर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर आय थिंक इज, कारण मी जसं म्हटलं की तुम्ही आत गेल्यावर सतत ते कॅमेरे चालू आहेत, म्हणजे वी आर ब्रॉट अप दॅट वे ना, की आजूबाजूचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील, ते इनहिबिशन्स तिचे नाही आहेत आणि म्हणून येतात. पण ऑल्सो आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ही इनहिबिशन्स असतात. स्पेशली वेन यू आर अ वुमन जी वेगळं काहीतरी करू पाहते क्रिएटिव्ह ह्याच्यामध्ये, वेगळा रस्ता शोधू पाहते, तिच्यासाठी हे खूप जास्त चॅलेंजिंग असतं. आणि
हे मी म्हणजे इवन इफ माझे वडील या इंडस्ट्रीमध्ये एवढ्या मोठ्या ह्याच्यावर होते तरीही आय नो दॅट चॅलेंज. तर तुझा याच्याबद्दलचं, कारण तू आय अग्री की तुला राकेश सारंगनी बोलवलं आणि तुला ते मिळालं, राईट? पण त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायला, तग धरून राहायला एक वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य लागतं. तर तो तग धरत असताना आणि तो लढा देत असताना काय एक्सपिरियन्सेस होते? वुड यू लाईक टू शेअर सम विथ अस? मला असं वाटतं, एकतर तुमचा तुमच्यावरती 100% विश्वास असेल ना, परत मी म्हटलं तसं, मी खरे असाल, स्वतःशी तरी किमान प्रामाणिक असाल. लोकांशी अनेकदा तुम्हाला खोटं बोलावं लागतं. नॉर्मल जगात जगताना सुद्धा, म्हणजे इंडस्ट्रीच्या बाहेर सुद्धा जगताना, काम करताना छक्केपंजे काही वेळेला करावे लागतात, टक्केटोणपे खावेच लागतात. एकाशी असं, एकाशी तसं, काहीतरी करून, जुगाड करून तुम्हाला आयुष्य जगावंच लागतं. बरोबर. कुठल्याही माणसाला सांगितलं तरी तो हेच म्हणेल. इंडस्ट्रीमध्ये पर्टिक्युलरली मला असं वाटतं की तुमचा तुमच्यावर 100% विश्वास पाहिजे. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक पाहिजे, तुमच्या कामाशी प्रामाणिक पाहिजे. आणि तुम्हाला समोरची गोष्ट जर चुकीची वाटतेय तर ती त्याच क्षणी बोलून ती ठेचायची हिंमत पाहिजे. ओके. कारण काय होतं, नाही आपण जर बोललो नाही अनेकदा, म्हणजे समजा कोणी तुमच्याकडे विचित्र ॲडव्हान्सेस केले, मुलगी म्हणून मी म्हणते की समोरच्या व्यक्तीने जर अशा काही पद्धतीचं वर्तन केलं आणि तुम्ही ते एकदा अलाव केलं की भीड वाढतो, भीड चेपणार आणि मग त्याच्यानंतर ती व्यक्ती पुन्हा तसं वागायचा प्रयत्न करणार किंवा दुसरी एखादी व्यक्ती तसं वागायचा प्रयत्न. सो ते आपण म्हणतो ना, पहिल्याच रात्री मांजर मारायची, तसं आहे की त्या क्षणी तुम्हाला जर नाही आवडत आहे ती ऍक्ट समोरच्या व्यक्तीची किंवा तसं वागणं किंवा लगट करणं, अशा काही गोष्टी जे आपण, मी तू स्त्री म्हणून विचारलंस म्हणून मी हे आधी बोलतेय, तर हे सगळं जर तुम्हाला नाही आवडत आहे तर ते नाही आवडत आहे हे म्हणायची तुमच्यात धमक पाहिजे. नाही मग मी नाही बोलले कारण मग माझी सिरियल गेली असती तर काय, तर तुझ्यासाठी सिरियल महत्वाची आहे का तुझा आत्मसन्मान महत्वाचा आहे हे त्या व्यक्तीने ठरवावं. दुसरी गोष्ट, मी कामाच्या बाबतीत म्हटलं तसं मला कामातनं काम मिळत गेलं. सो मला काम मिळवण्यासाठी काही वेगळे प्रयत्न नाही करावे लागले, काही छक्केपंजेही नाही करावे लागले आणि काही कुठली विचित्र वागणूक सहन नाही करायला लागली. मला माझ्या सुदैवाने आतापर्यंत सगळे निर्माते दिग्दर्शक जे मिळालेले ते उत्तम मिळालेले आहेत. माझ्या सगळ्या मालिकांमधले सहकलाकार आतापर्यंतचे उत्तम होते. माझ्या वाट्याला असा अनुभव आला नाही, त्यामुळे मी उगाचच त्याच्याविषयी बोलण्यात अर्थ नाही. मला असं वाटतं की मी जसं म्हणलं पहिल्यांदाच की कुठलाही माणूस जन्मता वाईट नसतो. आपण जर त्याच्यातल्या चांगुलपणाला साथ घातली तर त्याच्यातला चांगुलपणाच बाहेर येतो. आपल्या बाजूनी सुद्धा जर कधी चुकून काही वेडवाकडं वागलं गेलं तर समोरनं मग तशा पद्धतीचं वर्तन पण येऊ शकतं. हॅव्हिंग सेड दॅट, हे सगळं असूनही वेगळ्या पद्धतीने वागणारी लोक आहेतच. आणि ती मला आत्ता, म्हणजे जेव्हा मी लिखाण करायला लागले तेव्हा मला ऍक्च्युली थोडं असं वाटलं की मी स्त्री आहे म्हणून. सगळ्यात पहिलं बॅरियर जे मला क्रॉस करावं लागतं ते हे आहे की अरे ही तर ऍक्ट्रेस आहे, तिला कळत असेल का काय लिहिलंय बघू. अशा ऍटिट्यूडनी हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक सोडता बाकीची सगळी लोक मला भेटत होती. अरे ऍक्ट्रेस आहे, ठीक आहे, ऐकू नका. मग त्याच्यानंतर मला काही वेळेला असं सांगावं लागतं लोकांना की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आहे आणि ती सिनेमाची किंवा सिरीजची किंवा नाटकाची गोष्ट आहे किंवा मी नरेट करते किंवा नाटक वाचून दाखवते, तर माझ्या चेहऱ्याकडे बघा कृपया. हे मी स्पष्ट सांगितलंय काही लोकांना. त्याच्या पुढची गोष्ट अशी होते की हा ठीक आहे, म्हणजे ही ऍक्ट्रेस आहे आणि हिने वाचलंय तो कंटेंटही चांगला आहे खरं तर. मग जेव्हा मी त्यांना म्हणते की मला हे या गोष्टीचं दिग्दर्शन करण्यात सुद्धा रस आहे, मग असं होतं की अच्छा बर, पण मग ते ना ते खूप सगळ्या लोकांना सांभाळून करणं जरा अवघड असतं, खूप जास्ती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि असं तसं. तर ते एका मुलीला जमेल का, अशी एक शंका मला त्यांच्या डोळ्यात दिसून जाते.
परत मी म्हणलं तसं हाताच्या बोटावर मोजण्या इतके अपवादही आहेत याला, ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय, म्हणून तर माझा पहिला सिनेमा आता येतोय. पण नाहीतर ही शंका मला अनेक प्रोड्युसर्सच्या डोळ्यात दिसलेली आहे, अनेक दिग्दर्शकांच्या डोळ्यात दिसली आहे, ज्यांना खरं तर गोष्ट आवडली त्यांना ती दिग्दर्शित करायची आहे. आणि जेव्हा मी म्हणते की नाही, याचं दिग्दर्शन मलाच करायचंय, जर तसं असेल तर आपण पुढे बोलूया. त्यामुळेच मी लिहिलेली, म्हणजे मी स्वतः लिहिलेली माझी फिल्म अजून झालेलीच नाहीये. राईट. हे माझ्याकडे आलेलं काम मी केलं, किंवा एका प्रोडक्शन हाऊस जेव्हा मला अप्रोच झालं, त्यांनी माझं काम बघितलं आणि त्याच्यातनं मला काम दिलं. त्यांनी माझी ओरिजिनल फिल्म वाचली, त्यानंतर ह्या फिल्मचं लिखाणाचं काम मला दिलं. सो ह्या गोष्टी आहेतच, अजूनही आहे. बरोबर. आणि मग एका पॉइंट नंतर समजा तेही बॅरियर क्रॉस करून अजून पलीकडे गेलो, तर मग समजा मी एखाद्या चॅनलला हे पिच केलं असेल, तर चॅनलची आणि माझी जबाबदारी असते की निर्मात्याला पटवायचं की येस ह्याला ही बॅक कर. दिग्दर्शिका म्हणून काम करणार आहे, पहिल्यांदा दिग्दर्शिका म्हणून काम करणार आहे आणि स्त्री दिग्दर्शिका. तर हा बायस मला थोडासा जाणवलाय. बाकी लेखकांपेक्षा एरवी पण मी असं म्हणते की, किंवा माझे लेखक मित्र सुद्धा मला असं म्हणतात की तुझं थोडं सोपं आहे, कारण तू ऍक्ट्रेस आहेस, सो तुला ऍक्सेस जास्ती आहे लोकांचा, चॅनल हेड्स असतील किंवा बाकीचे ऍक्टर्स असतील, जे की खरं आहे, जे मी डिनाय नाही करणार. एक थोडा उद्या मला असं वाटत असेल की नाही बाबा, मला सई ताम्हणकरला एक गोष्ट वाचून दाखवायची, तर माझ्याकडे ऍक्सेस आहे. मी म्हणू शकते की माझ्याकडे एका सिनेमाची गोष्ट आहे, ती मला तुला ऐकवायची, मला एक सिनेमा ऐकवायचा, तू मला वेळ देशील का, आपण. पण तरीही उमेदवारी आहेच, ऑफकोर्स, त्याला पर्याय नाही. 4 लोकांकडे जाऊन वाचून दाखवणं, प्रोड्युसर मिळवण्यासाठीची उमेदवारी, एखाद्या पॉइंटला दिग्दर्शक मिळवण्यासाठीची उमेदवारी. मला हेही सांगितलं, पण एखादा मेल दिग्दर्शक घेऊया ना, तुम्ही को डिरेक्ट करा. तर माझं असं होतं की का इन्सल्टिंग, दिस इज सो डॅम इन्सल्टिंग. मला असं वाटतं की हरकत नाही, मला तरीही मी त्याच्यातनं एक, आपण जे म्हणतो, मी म्हणलं तसं, त्याच्यातनंही मी हे शोधायचा प्रयत्न करते की मला फिमेल पर्स्पेक्टिव्ह माहिती आहे या गोष्टीचा, बाई म्हणून काय दृष्टिकोनातनं मी या गोष्टीकडे बघते हे मला माहितीये. कदाचित एखादा पुरुष माझ्याबरोबर काम करत असेल, लिखाणात सुद्धा किंवा दिग्दर्शनात सुद्धा, तर मला त्याचाही दृष्टिकोन काय आहे हे कळेल. आणि मग आम्ही दोघं जण मिळून ती एक अनबायस्ड गोष्ट लोकांना सांगू शकू. मला काही फेमिनिस्ट फिल्म लिहिण्यात इंटरेस्ट नाही, किंवा मला फक्त फेमिनिस्ट फिल्म बनवायच्या आहेत, मी बाई आहे म्हणून मला फेमिनिझमचा झेंडा सतत घेऊन जायचा आहे. भले माझ्या मनात जे काही आहे ते मला माहिती आहे, पण तो झेंडा प्रत्येक ठिकाणी मला रोवायचा आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. काही गोष्टी तुम्हाला पैसे कमवण्यासाठी कराव्या लागतात, काही गोष्टी तुम्हाला प्रेक्षकांना आवडतात म्हणून कराव्या लागतात, काही बदल त्या दृष्टीने करावे लागतात, जे करायला मी अगदीच ओपन असते. मी एखाद्या दिग्दर्शकाबरोबर को डिरेक्ट करायलाही ओपन असते, तो मुद्दा नाही. पण बाई आहे म्हणून नको असं म्हणलं की मग माझं ते ट्रिगर माझं सटकतं आणि मग मी तो विषयच तिथे सोडून देतो. राईट. म्हणजे असं म्हणणाऱ्या व्यक्तीबरोबर पुढे जाऊन प्रत्येक पायरीवर भांडणं करण्यापेक्षा, किंवा पुढे जाऊन प्रत्येक पायरीवरती डिस्कशन्स आणि आर्ग्युमेंट्स करण्यापेक्षा इथेच थांबूया, कारण ह्याच्या पुढे माहितीये की खूप जास्ती स्ट्रगल होणार. त्याच्यापेक्षा जिथे आपल्याला माहितीये की हा स्ट्रगल नाही होणार आहे, लोक तुमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही करताय ते काम बघतायत आणि तुमचं जेंडर नाही बघत आहेत, तुम्ही करतायत, तुम्ही लिहिताय ती गोष्ट बघतायत, आणि तुमचं फायनान्शियल किंवा इतर कुठल्याही प्रकारचं फॅमिली बॅकग्राऊंड, फायनान्शियल बॅकग्राऊंड, तुम्ही मराठी आहात का हिंदी आहात का कुठून आलात, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो. अगदी या सगळ्या गोष्टींनी डिस्क्रिमिनेशन होतं. मी स्वतः अशी व्यक्ती आहे की ना मला जेंडर डिस्क्रिमिनेशन आवडतं, ना मला जातीपातीवरनं काही बोललेलं कोणाला आवडतं, ना धर्माचं मला काही वावड आहे, ना मला म्हणजे कुठल्याच प्रकारे जी गोष्ट 2 माणसांना एकमेकांपासून लांब नेते ती मला नाही आवडत. एखादी गोष्ट जी 2 माणसांना एकत्र आणणार असेल, जर ते डिस्क्रिमिनेशनची भिंत तोडणारी एखादी गोष्ट घडत असेल तर ती उत्तम आहे. कॅटेगराईज करून प्रत्येकाने आपापल्या कॅटेगरीसाठी भांडत राहण्यात मला काही गंमत नाही वाटत. त्यापेक्षा एकत्र राहून, एकत्र येऊन आपलं जगणं अजून सुंदर करण्यासाठी, आपण राहतोय ते जग अजून सुंदर करण्यासाठी काही प्रयत्न करत असू आपण, आणि पुढच्या पिढीला एक बरं जग त्यांच्या हातात देण्यासाठी काही प्रयत्न करत असू, तर ते महत्त्वाचं आहे.
करेक्ट. सो मला तुला हे विचारायचं की एक स्त्री म्हणून हे डिस्क्रिमिनेशन आहेच आहे. तू जसं म्हणालीस तसं की तुम्ही मराठी भाषिक आहात का हिंदी भाषिक आहात का काय आहात म्हणून हे डिस्क्रिमिनेशन आहे, राईट? तसंच पण जर आपण प्युअरली आपल्या मराठी इंडस्ट्रीबद्दल बोललो, बी इट टेलिव्हिजन ऑर फिल्म ऑर थिएटर, हा प्रश्न मी खूप दिवसात विचारला नाहीये, पण आता तुला विचारावासा वाटतोय की कॅम्प्स आहेत का ग? हो. अत्यंत ब्लंटली ह्याचं उत्तर हो एवढंच असू शकतं. काय होतं ना, एक मोठा परिवार असतो. मग त्याच्यामध्ये एक नवऱ्याच्या बाजूचा परिवार असतो, एक बायकोच्या बाजूचा परिवार असतो. बायकोच्या बाजूच्या परिवारात सुद्धा तिच्या आईच्या माहेरचा एक परिवार असतो, तिच्या वडिलांच्या माहेरचा एक परिवार आलं असतो. लक्षात. आणि हे असे सगळे परिवार एकत्र येऊन एक मोठा परिवार बनतो. बरोबर. जो मला वाटतं की त्यामुळे बाजू खूप आहेत. त्याला कॅम्प म्हणायचं, गट म्हणायचं, वाइब मॅच होते म्हणून एकत्र आलेली माणसं म्हणायचं का सिमिलर सेन्सिबिलिटीजमुळे एकत्र येऊन काम करणारी माणसं म्हणायचं. हे ज्यात म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या ग्रुपला, स्वतःच्या कल्टला, स्वतःच्या काय परिवाराला जे काही नाव दिलं असेल ते दिलेलं असेल. पण हे आहेत, त्यात ते नाहीत असं डिनाय करून काही होत नाही. अनेक लोक आहेत जी सगळीकडे काम करतात, ओमनीप्रेझेंट असतात, इकडेही काम करतात, ह्याही माणसाबरोबर त्यांचं चांगलं असतं. मग एखादा असतोच ना नारायण, ज्याला सगळ्याच परिवारातल्या बायका पण ओळखत असतात, पुरुषही त्याच्यावरती जबाबदारी टाकू शकत असतात आणि तो आवडता असतो सगळ्यांचा. सो अशी पण लोक असतात. अशी ही लोक आहेत की जी अनेक वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काम करतात म्हणून एखाद्या ग्रुपला आवडत नाहीत, की नाही हा सगळीकडेच असतो, मग नको, आपण आपल्या आपल्या लोकांबरोबर काम करू. मला हे मान्यच आहे की क्रिएटिव्हिटी इज ॲट इट्स पीक when there are like-minded people working together. पण फक्त क्रिएटिव्हिटीसाठी हे झालं तर हरकत काहीच नाही. पण मला आता ह्या कॅम्पमध्ये घुसायचंय, हा स्ट्रगल जेव्हा ऍक्टरसाठी किंवा डिरेक्टरसाठी किंवा इव्हन प्रोड्युसरसाठी तयार व्हायला लागतो, तेव्हा मग मला असं वाटतं की त्या कॅम्प्सच्या किंवा ग्रुप्सच्या असण्याबद्दल थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते की मला ऍक्सेसच नाहीये. म्हणजे मला एंटरच नाही करतात. एखादी नवीन लग्न झालेली मुलगी तुमच्या परिवारात आली आणि जर सासू सासऱ्यांनी म्हणा किंवा तिच्या सासरच्या लोकांनी तिला ऍक्सेप्टच केलं नाही, तर तिला कायम ती आउटसाइडर आहे असंच वाटत राहणार. बरोबर. आणि जे नवीन येणाऱ्या अनेक लोकांना वाटू शकतं. आणि मग एखादी आत्या, मामी, मावशी कोणीतरी तिला म्हणते की चल माझ्याशी बोल, काय वाटतंय तुला. मग ती मीडिएटर म्हणून त्या ग्रुपमध्ये जाऊन तिच्याविषयी बोलते आणि मग तिला त्या एका मीडिएटर थ्रू जेव्हा त्या ग्रुपमध्ये एंट्री मिळते तेव्हा मग ती छान वाटते, तिला खुश वाटते. आणि आपल्याला कम्फर्टेबल वाटणाऱ्या लोकांबरोबर कायम काम करत राहावं, पण फक्त त्यांच्याच बरोबर काम करत राहावं असं नाही वाटत ना. राईट. ग्रुप्स आहेत, त्यांची काही वेळेला गरजही आहे, पण काही वेळेला जेव्हा ते प्रोजेक्टला किंवा एखाद्या माणसासाठी काय म्हणूया आपण, एखादा प्रोजेक्ट हॅम्पर करायला लागतात किंवा इन जनरल बनणारी 3-4 प्रोजेक्ट हॅम्पर होतात त्याच्यामुळे, किंवा एखाद्या माणसाच्यासाठी ते हानिकारक ठरायला लागतात, तेव्हा मग ते जरा प्रॉब्लेमॅटिक आहे असं वाटतं. राईट. सो बेसिकली यू आन्सर्ड माय नेक्स्ट क्वेश्चन. माझा पुढचा प्रश्न हा होता की विच ग्रुप डू यू बिलॉंग टू? आय डू नॉट बिलॉंग टू एनी ऑफ द ग्रुप्स. आय रिअलाइज दॅट. आणि कारण मला असं वाटतं की मला एकच प्रकारचं काम नाही करत राहायचंय आयुष्यात. म्हणजे आत्ता मी लिहिलाय हा थरारपट आहे, माझ्याकडे म्हणजे आत्ता जेव्हा मी प्रोड्युसर्सना भेटायला जाते किंवा कुठल्याही महत्वाच्या व्यक्तीला पिच करण्यासाठी काही भेटायला जाते तेव्हा माझ्याकडे एक पत्त्यांचा म्हणजे एक झब्बू द्यायला आपण असा एक तो करून पंखा घेऊन ठेवतो. मी म्हणते की तुम्ही खेचा पान याच्यातलं, तुम्हाला कुठलं जॉनर ऐकायचंय. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी माझ्याकडे आता तयार आहेत, मी लिहिलेल्या आहेत. विनोदी म्हणशील तर विनोदी, स्लाइस ऑफ लाईफ, रोमॅन्टिक, रॉमकॉम. कारण मला असं वाटतं की मी ज्या ज्या भावना आत्तापर्यंत अनुभवल्यात आत्तापर्यंतच्या आयुष्यात ऍक्टर म्हणून, माणूस म्हणून,
त्या सगळ्याच एक्सप्रेस करायला मला आवडणार आहे ना. खरंय. मी एकाच प्रकारचं जर काम करत राहिले आणि एकाच प्रकारचं काहीतरी लिहित राहिले, बनवण्याची पद्धत माझी एक पर्टिक्युलर असू शकते. बरोबर. जसं आपण रामगोपाल वर्माचं उदाहरण घेतलं की बनवण्याची पद्धत एक हलकी डार्क, थोडंसं त्याला कायमच एक थोडी दाट, घट्ट अशी एक त्याला कायम छटा असत आलेली आहे. पण त्यांनी रंगीला सारखी लव्ह स्टोरी पण बनवली आहे, त्यांनी निशब्द सारखा सिनेमा बनवलाय, त्यांनी नाच सारखा सिनेमा बनवलाय, त्यांनी सत्या बनवलाय, त्यांनी अत्यंत वाईट सिनेमे पण बनवले. पण त्यांनी जे चांगले सिनेमे बनवले त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या जॉनर्सचे सिनेमे त्यांनी बनवले. रोड ट्रिप वरती रोड नावाचा सिनेमा होता, कॉन नावाचा एक अप्रतिम मस्त थ्रिलर त्यांनी बनवलेला आहे, हॉरर्स बनवलेत त्यांनी, भूत सारखा सिनेमा बनवलाय. सो वेगवेगळ्या पद्धतीचं काम आहे ना. बनवण्याची पद्धत, दिग्दर्शक म्हणून त्याची एक वेगळी स्टाईल असू शकते, पण म्हणून जॉनर सतत सगळ्याचं सेम असावं असं नाही. त्यामुळे मला एकाच प्रकारच्या माणसांबरोबर काम करायला आवडत नाही. मला असं वाटतं की जेवढी जास्ती माणसं तुमच्या आयुष्यात येतात आणि जेवढे त्यांचे अनुभव घेऊन ती येतात, तेवढी ती तुम्हाला समृद्ध करतात. ऑफकोर्स. तेवढी ती तुम्हाला आयुष्यात खूप गोष्टी शिकायला देऊन जातात. सो मला नाही वाटत मी कधीच कुठल्या ग्रुपचा भाग असू शकेन. शाळेपासून नाही. म्हणजे माझा ना शाळेचा डबा खाण्याचा पण ग्रुप नव्हता तुझा? नाही, नव्हता. एकतर आमच्या शाळेत सगळे गोल करून बसायचे. पण तरी सुद्धा असं काही ह्या 2च मैत्रिणी आहेत ज्यांच्या आजूबाजूला बसून मी डबा खाते आणि आयुष्यभर त्या आहेत असं नाही. आणि माणूस म्हणून माझं 1-on-1 कॉन्व्हर्सेशन जास्ती चांगलं होतं एक ग्रुप असण्यापेक्षा. ग्रुप म्हणशील तर फक्त माझ्या कझिन्सचा आमचा एक ग्रुप आहे, जो आम्ही जेव्हा जेव्हा मी पुण्यात असते तेव्हा एव्हरी सॅटर्डे संडे आम्ही प्रयत्न करतो की भेटूयात. 3 भाऊ आहेत माझे, एक बहीण आणि मी, असे आम्ही 5 जणांचा कोर ग्रुप आहे. आणि त्यांच्या बायका आल्यात, आता नवरा आलाय बहिणीचा. सो ते सगळे लोक. पण ग्रुप म्हणशील तर माझा फक्त तेवढा एक ग्रुप आहे. बाकी माझा कुठलाच ग्रुप नाही. पण नेहा मला सांग की जर तू नाटक केलं नसतंस, ऍक्टिंग केलं नसतंस, तर तू काय केलं असतंस? हॅव यू एव्हर थॉट अबाउट इट? नाही, खरं तर. कारण माझ्या आईला असं वाटत होतं की मी UPSCची परीक्षा द्यावी आणि मी इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जावं. कारण तिला हे माहिती होतं मला फिरायला फार आवडतं. त्यामुळे तिचं असं म्हणणं होतं की तू इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये गेलीस तर तू कुठल्या तरी देशामध्ये भारताची अँबॅसेडर म्हणून जाऊ शकशील, वेगवेगळ्या देशात फिरू शकशील. पण 18 तास अभ्यास करणं मला जमणार नाही ह्या एका कारणासाठी मी तिला सांगितलं की माझ्या एका कारणासाठी तिने 8 वर्ष 18 तास शूटिंग केलंय. नाही, ओके, हे आतापर्यंतचं माझं आणि माझ्या आईचं आर्ग्युमेंट आहे. पण मी तिला तेच म्हणलं की हे मला खूप मनापासून करायला आवडतं. मी कधीच हा विचार नाही केला की मी हे नाही केलं तर मी काय करीन. तो शिवतही नाही विचार माझ्या मनाला. किती छान. मला नाहीच दुसरा काही ऑप्शन सुचत. फार फार तर अगदी फोर्सफुली मला तू विचारशील की काय केलं असतंस तर मी हॉटेल उघडलं असतं, बिकॉज मी स्वयंपाक उत्तम करते. त्यामुळे ते मी करू शकले असते. कोणते क्विझिन? सगळं खेकड्यापासून पुरणपोळीपर्यंत, पास्ता, पिझ्झा, सॅलड, तुम्हाला काही. पिझ्झा बेस घरी बनवण्यापासून. सो प्लॅन बी तयार आहे. हा, अगदीच तयार. प्लॅन बी किंवा सेकंड इन्कम सोर्स म्हणलीस तरी हरकत नाही. काही वर्षांनी जेव्हा गुडघे साथ देणार नाहीत आणि हे त्यावेळेला रेसिपी सांगून काम करून घेणे आणि हॉटेल उघडणे हे अगदीच होऊ शकतं. पण फार फार तर मी शेफ होऊ शकले असते, बाकी काही नाही. कारण आईला मी तेही सांगितलं, म्हणलं समजा मी इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये नाही गेले आणि मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये गेले किंवा IPS वगैरे झाले, म्हणलं 2 गोष्टी होऊ शकतात माझ्या एकंदरीत स्वभावाकडे बघता. मी इतकी करप्ट होऊ शकते की मी करप्ट आहे म्हणून चांगली लोक मला गोळी घालतील, नाहीतर मी इतकी खरी राहीन की मी खरी आहे म्हणून वाईट लोक मला गोळी घालतील. सो माय एंड हा असाच होऊ शकतो हे मला माहिती होतं. त्यामुळे म्हणलं ह्याच्या तू मागे लागू नकोस. मला असं वाटतं की मी हे नाही करू शकणार आहे. बरोबर. आणि मला नाटक, सिनेमा, लिखाण, कविता, मालिका हेच आवडतंय. आणि इव्हेंच्युअली कधीतरी मला माझी गोष्ट सांगायची हे मला खूप सुरुवातीपासून माहिती होतं. म्हणजे मी जरी सुरुवात अभिनेत्री म्हणून केली असेल तरी सुद्धा मला गोष्टी ऐकायला आणि सांगायला भयंकर आवडतं. लहानपणापासूनचा तो मुद्दा आहे. सो तो एक स्टोरी टेलर असण्याचा जो म्हणजे
एक सेन्स असतो की मी आहे स्टोरी टेलर, म्हणजे मला ऍटलीस्ट सांगायला आवडतं. भले मी बरोबर. दुसऱ्याची गोष्ट अभिनयातनं सांगेन, पण मला सांगायचंय किंवा मला गोष्ट सांगायची. सांगायची. राईट. गोष्ट सांगणारी मुलगी अशी माझी आयडेंटिटी असेल तरी आवडेल मला. ग्रेट. सो नेहा, एका अत्यंत महत्वाच्या अशा लँडमार्क म्हणजे इंडियन फिल्म OTT स्पेस मधल्या लँडमार्क सिरीजचा तू भाग होतीस. येस. राईट. दॅट वॉज सिक्रेट गेम्स. येस. म्हणजे भारतामध्ये अशा प्रकारची सिरीज तयार होऊ शकते हे भारताला कळलं. त्या सिरीजचा तू एक भाग Yes. होतीस. राईट. सो कसा होता तो एक्सपिरियन्स? खूप 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 जास्ती एकतर अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी ही, जेव्हा मला कळलं की मी काम करणार आहे त्याच्यामध्ये. त्याची फिल्मी असं नाही म्हणता येणार, पण थोडासा त्याला फिल्मी टच आहे. कशी मी झाले सिक्रेट गेम्सचा भाग याला. आदल्या दिवशी माझी ऑडिशन झाली. म्हणजे संध्याकाळी साधारण 6:30-7 वाजता मुकेश छाबराच्या ऑफिसमध्ये मी या पात्रासाठी ऑडिशन करत होते. आणि तिथनं परत येत असताना नचिकेत मला रस्त्यात भेटला आणि जेट्टीनी आम्ही वर्सोव्यातनं मडला चाललो होतो आणि तिकडे मालवणीत घर आहे माझं. चाललो होतो तिकडनं. तर मी म्हंटल की अरे असं असं आहे. आणि मी गमतीत म्हणलं काही नाही, मला असं वाटतंय ना की तेव्हा मला त्यांनी हे सांगितलं होतं की जितेंद्र जोशी तुमच्या नवऱ्याचं काम करणार आहे. म्हणलं अरे असं असेल कदाचित, जी तुला काहीतरी होणार असेल आणि मग मी कशी उरते आणि मग कसा स्ट्रगल वगैरे, माझी एकटीचीच गोष्ट असली तर काय मजा येईल वगैरे, असं मी काहीतरी बोलले. आणि दुसऱ्या दिवशी मी बघितलं तर साधारण गोष्ट तीच होती. म्हणजे मी अख्खं सिक्रेट गेम्स हे अख्खं पुस्तक नाही वाचू शकले, पण अर्थात आपण कीवर्ड्स टाकून त्याच्यातल्या गोष्टींविषयी जे बघतो, जी PDF आली होती मला, त्याच्यात मी त्या कॅरेक्टरचं नाव टाकून तो कीवर्ड टाकून जेव्हा बघितलं तेव्हा तशीच म्हणलं बापरे नचिकेत, मी काय बोलले आणि काय निघतंय. तर मी एवढी तयारी माझी करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी मला डायरेक्ट प्रोडक्शन मधनं फोन आला की तुम्ही किती पैसे घेणार या कामाचे. अच्छा मी करतेय का, म्हणजे कारण मला कास्टिंग एजन्सीतनं अजून काही फोन नाही आला. म्हणजे ओ अच्छा ओके थांबा. मग मला कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला. तो म्हणला की हा झालंय सिलेक्शन. मग त्यांनी मला सांगितलं की विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप 2 जण मिळून हे डिरेक्ट करणार आहेत. नेटफ्लिक्सची सिरीज आहे. तोपर्यंत नेटफ्लिक्स काय आहे काय नाही हे साधारण माहिती होतं. काही मराठी कलाकारांना, कारण तोपर्यंत हे माहिती नव्हतं की नक्की हा काय प्रकार घडतो आहे किंवा काय होतंय नक्की. त्यामुळे अनेक कलाकारांनी आलेली संधी नाकारली सुद्धा होती ही सिरीज करण्याची. सो पण मला माहिती होतं, सुदैवानी माझ्या आजूबाजूला अशी लोक होती. मी म्हंटल तसं प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवून जातो, तर हे शिकवणारी माणसं मित्रमैत्रिणी माझ्या आजूबाजूला होते. त्यामुळे हे किती महत्वाचं आहे हे मला कळत होतं. त्यामुळे मी लगेचच हो म्हणाले. आणि मग पैसे वगैरे ठरले. परत प्रोडक्शनचा फोन आला, क्रिएटिव्ह डिरेक्टरचा फोन आला, असं कॅरेक्टर असणार आहे, शालिनी काटेकर नाव आहे, जितेंद्र जोशी तुमच्या नवऱ्याचं काम करणार आहेत. असं सगळं झालं. आणि एक 5 मिनिटांनी मला परत कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला. म्हणला नेहा, मला विक्रमादित्य मोटवानीने तुला हे विचारायला सांगितलं, सॉरी मी तुला सांगायलाच विसरलो, ऑडिशनला तू आली होतीस तेव्हा, काही इंटिमेट सीन्स असणार आहेत ना, तर युअर ओके ना. तर मला सगळ्यात आधी प्रचंड भीती वाटली, कारण अनुराग कश्यप सारखी व्यक्ती हे डिरेक्ट करणार होता. ही एका नेटफ्लिक्स सारख्या प्लॅटफॉर्मसाठी तयार होणारी सिरीज होती, ज्याला सेन्सॉर नाही, जे बाहेरच्या देशांमध्येही बघितलं जातं. आणि आपल्या इथली मेंटॅलिटी पाहता बरोबर फक्त तेवढी 10 सेकंदांची क्लिपही फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवरही जाऊ शकते. ही सगळ्यात पहिलं एक ॲप्रिहेन्शन मला वाटलं. अर्थात नचिकेत अभिनेता असल्यामुळे मी पहिल्यांदा त्याच्याशी बोलले. मी म्हटलं असं असं आहे, असं असं ते म्हणतायत. तो म्हणला तुला स्वतःला काही इनिबिशन वाटतंय का. म्हटलं नाही, मला खरं तर काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे, कारण अभिनेता म्हणून, अभिनेत्री म्हणून तुम्ही या गोष्टींसाठीची तयारी, मनाची, शरीराची ही सगळी तयार झालेली असते. जेव्हा तुम्ही शिकण्याच्या काळात असता तेव्हा ते झालेली असली पाहिजे टेक्निकली. आणि मग मी म्हणलं नाही, पण मला तरी असं वाटतंय की एक फॅमिली मेंबर म्हणून, अगेन लग्न झालेलं होतं, माहेरचे लोक, सासरचे लोक, यांना एक विश्वासात घेऊन आपण हे सगळ्याला हो नाही म्हणूयात. म्हणून मी 2 फोन केले. एक माझ्या आईला
एक माझ्या सासू सासऱ्यांना, त्यांना मी सांगितलं हे असं असं काम मला आलंय. ते करण्याचा निर्णय खरं तर मी घेतलाय. चांगला दिग्दर्शक आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे. कुठल्याही प्रकारचं एक्सप्लॉयटेशन होणार नाही ह्याची मला खात्री आहे. नचिकेतला हे पूर्णपणे माहितीये की मी कुठल्या कामाला हो म्हणतेय. तर मला तुम्हाला हे सांगणं गरजेचं वाटलं. त्याची कल्पना देऊन ठेवणं गरजेचं वाटलं, की कदाचित असं होऊ शकतं, की सीरीज रिलीज झाल्यानंतर तेवढीच 10 सेकंदाची क्लिप फिरली किंवा कुठल्या तरी ग्रुपवर आली, फेसबुकवर तुम्ही पाहिलीत, YouTubeवर पाहिलीत. कुठल्या ना कुठल्या कारणाने ते तुमच्यासमोर येऊ शकतं. कारण आता सोशल मीडियामुळे जग इतकं जवळ आलंय, की कुठल्या तरी देशात घडणारी गोष्ट ही दुसऱ्या सेकंदाला तुमच्या समोर असते. तर असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाची तयारी करावी म्हणून खरं तर मी तुम्हाला हे सांगते. त्यांनी पण खूपच ग्रेशियसली मला हे करायची परवानगीपेक्षा ते म्हणाले, "तुला माहितीये ना तू काय करतेस." त्यांचाही माझ्यावरती विश्वास होता. नचिकेतला माहितीये ना तू काय करतेस. तुमच्या दोघांना तुम्ही एकत्र असणार आहात ना ह्याच्यामध्ये. कम व्हॉट मे. म्हणजे काही पुढे कॉन्ट्रोवर्सी झाली, काही झालं तरी तुम्ही एकत्र असणार आहात ना. म्हटलं हो. आणि मग मी सेक्रेड गेम्स केलं. त्याच्या रॅपअप पार्टीला मला आठवतंय विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप दोघंही मला सांगत होते. अनुराग कश्यप बरोबर मी काम नाही केलं दिग्दर्शक म्हणून. माझा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी होता. त्यांनी मला त्या दिवशी असं बसवलं समोर आणि म्हणाले, "रात्रभर तुझे ऑडिशन बघत होतो." कारण आम्हाला ठरवायचं, आम्ही फक्त हा विचार करत होतो की जित्याचं आणि हिचं कसं होईल. दोघंही स्ट्रॉंग वाटतात, तर हिचा सीन आणि जित्याचा सीन कसा आपण करूयात. पण नंतर आम्ही असा विचार केला, तूच बोलली होतीस की जित्या खूप चांगला मित्र पण आहे. म्हणलं कदाचित ते मॅनेज करतील आपापसात त्यांचं. त्यामुळे मग आम्ही दुसऱ्या दिवशी ठरवलं की नाही. आणि अक्षरशः आज ऑडिशन दिली, दुसऱ्या दिवशी फोन आला. इतक्या पटकन त्याचं कास्टिंग झालं होतं. ते काम करताना प्रचंड मजा आली. सैफ अली खान सारखा ऍक्च्युअली नवाब आहे माणूस. अत्यंत शिवलरस आहे, अत्यंत डेडिकेटेड ऍक्टर आहे, सिन्सिअर ऍक्टर आहे. म्हणजे एक जो सीन आहे, जो माझा सीन आहे असं मी म्हणते, तो इम्प्रोव्हाइज्ड होता. पूर्ण सीन इम्प्रोव्हाइज्ड होता. त्याला माहिती नव्हतं काय होणार आहे सेटवर. लेखकाने लिहून पाठवलं नव्हतं काय होणार आहे सेटवर. विक्रमादित्य मोटवानी मला असं म्हणाला की रडू नकोस, तुला बाकी काय हवं ते कर, जितू जातो त्याच्यानंतर. मग मी खूप वेळ विचार केला, म्हणलं काय म्हणू शकतो. मग मला तो फोनचा रेफरन्स आठवला की त्या इंटिमेट सीनमध्ये आम्ही इंटिमेट असताना फोन येतो आणि तो मला ऑलमोस्ट अर्धवट टाकून सरताजचा फोन आलाय म्हणून निघून जातो. म्हणलं हा रेफरन्स कदाचित आपण वापरू शकू. म्हणून मी त्याला म्हणलं की तुमचा फोन आल्यानंतर तो कितीही गाढ झोपलेला असेल तरी उठून निघून जातो. आत्ता तो झोपलाय तर त्याला फोन करून उठवा. हे मी बोलले तर चालेल का, असं मी विक्रमादित्य मोटवानींना विचारलं. तर तो म्हणाला ग्रेट. त्यांनी लाइटिंग चेंज केलं, मला कॉरिडॉर रिकामा करून दिला. तो म्हणला तिथनं चालत ये आणि बोल तुला जे बोलायचं. आता ह्या सीनमध्ये खरं तर सैफ अली खानच्या स्ट्रेचरच्या व्यक्तीचा ड्यूपही तिथे उभा असू शकला असता, कारण त्याचा एवढा भाग खांद्याचा दिसत होता. पण तरीही ती व्यक्ती स्वतः उभी होती. ती व्यक्ती कॅमेरा त्याच्या मागे असल्यामुळे त्याला जेव्हा सेन्स होत होतं पाठीला सुद्धा की आता माझ्यामुळे ही मुलगी कव्हर होणार आहे, तेव्हा तो लेफ्ट जात होता, मी कव्हर होऊ नये याच्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी इतका सिक्युअर स्वतःविषयी असणारा ऍक्टरच करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे माझा त्याच्याबरोबर काम करण्याचाही अनुभव अप्रतिम होता. विक्रमादित्य मोटवानी सारखा दिग्दर्शक मला मिळाला, जो समजून उमजून काम करणारा दिग्दर्शक आहे. म्हणजे आमचा इंटिमेट सीन जेव्हा शूट करायचा होता त्याला, तर घर छोटं दाखवायचं होतं, घरात 2 मुलं दाखवायची होती. तर त्यांनी 3:30-4 पहाटे त्या मुलांना पूर्ण गाढ झोप लागू दिली आणि त्यानंतर त्यांनी तो सीन शूट केला. म्हणजे एवढी सेन्सिटिव्हिटी असणं की त्या मुलांचं बालपण आपण स्कार नको करायला. असं काहीतरी चुकून उठले आणि त्यांनी बघितलं की काय चाललंय, कसे सीन होतात. तर एवढी सेन्सिटिव्हिटी असलेला दिग्दर्शक मिळणं, तुम्हाला काम करायचं एवढं फ्रीडम देणारा दिग्दर्शक मिळणं, तुमच्या आयडियाचा रिस्पेक्ट करणारा दिग्दर्शक मिळणं, हे खरंच खूप महत्वाचं असतं. आणि म्हणून अशा पद्धतीची सिरीज बनते, म्हणून अशा पद्धतीची सिरीज एवढी पॉप्युलर होते आणि लोकांना आवडते. आणि भारतातली पहिली इंडियन ओरिजिनल नेटफ्लिक्स सिरीज म्हणून उदयास येते असं मला वाटतं. त्याच्या मागे प्रत्येक माणसाचे कष्ट आहेत, डीओपीचे कष्ट आहेत. स्वप्नील सोनावणे नावाचा आमचा डीओपी होता, त्यांनी ट्यूबलाईट मध्ये सीन शूट केलं.
अप्रतिम काम प्रत्येक माणसाने केलंय, डेडिकेटेडली केलंय, म्हणून ती जशी बनलीये तशी तशी बनली बनली आहे. सो आता कळीचा प्रश्न, हा. याचा सीझन 3 कधी येणार आहे? मी वाट बघतेय, मलाही आवडेल आला तर. पण मला असं वाटतं की गोष्ट तशी संपली आहे. म्हणजे आपल्याला काय होतं ना, इंडियन ऑडियन्सेसना किंवा कुठल्याही प्रकारच्या ऑडियन्सला ओपन एंडेड गोष्टी नाही आवडत. तुम्ही ठरवा. जेव्हा डिसिजन मेकिंग पॉवर तुम्ही ऑडियन्सच्या हातात देता, तेव्हा असं वाटतं की अरे नाही, मला सांग ना शेवट काय आहे. बॉम्ब फुटला का नाही, प्रत्येक माणसाने ठरवावं ना, आणि त्याचं इमॅजिनेशन पुढे घेऊन जावं. हा बॉम्ब फुटला असेल, मग असं झालं असेल, मग हिचं हे असं. तुम्हाला आता इमॅजिन करायला नाही आवडत, तुम्हाला सगळं ऑन प्लॅटर हवं. म्हणून माणसं पुस्तकं वाचत नाहीयेत. म्हणून हॅरी पॉटरचं पुस्तक वाचणाऱ्या माणसांपेक्षा सिनेमे बघितलेली माणसं जास्त आहेत. पुस्तकात 7व्या-8व्या भागामध्ये डेथली हॉलोज मध्ये जेवढा डार्कनेस आहे, तेवढा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणं अवघड आहे. तो नाही दाखवता येत. बरोबर. पण तो तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणून ती इमॅजिनेशन पॉवरच हळूहळू संपत आहे. मग गोष्ट कुठलीही तुम्ही वाचलीत नाही, मला बघायला सांग. त्याच्यावर सिनेमा आलाय का? मी आधी सिनेमा बघतो. करेक्ट. वाचायचे कष्टच नाही घ्यायचे. 800 पानांचं पुस्तक, 900 पानांचं पुस्तक, हाऊ टू बी अ मिलेनियर वगैरे काहीतरी मॅनिफेस्टेशनसाठी किंवा असल्या गोष्टींसाठी वाचतात लोक. म्हणजे विच आय थिंक इज अ वेस्ट ऑफ टाइम. त्याच्यापेक्षा काहीतरी जर तुमच्या कल्पनाशक्तीला आणि तुमच्या सृजनशीलतेला चालना दिलेलं जर, आणि तुमच्या सृजनशीलतेला चालना देणारं जर काही वाचलं आणि बघितलं, किंवा एखादा ओपन एंडेड सिरीज, नाटक, सिनेमा तुम्ही बघितलात आणि त्याचं काय होतं ह्याच्यावरती थोडा वेळ जरी विचार केलात, तरी मला असं वाटतं पहिल्यांदा आपण जी सुरुवात केली ना, की प्रेक्षकांचा सहभाग आणि त्यांनी काय बघावं आणि काय नाही बघावं ह्याच्याविषयीची त्यांची समज वाढेल. नक्कीच, अशी आपण आशा करूयात. मला जेन्युइनली असं वाटतं की एक खूप चांगला प्रेक्षक तयार व्हावा, तर आपल्याकडे अजून चांगला कंटेंट आणि अजून नवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. सो सृजनशील प्रेक्षक ही गरज आहे आजच्या काळाची, असं म्हणू शकतो. संवेदनशील प्रेक्षक, संवेदनशील, आणि ज्याच्या भावना चटकन दुखावल्या जातील असा संवेदनशील नाही, पण समोर जे चाललंय त्या हे आवडलेलं आहे मला. कॅन यू प्लीज रिपीट इट फॉर इफेक्ट? येस. म्हणजे समोर जे चाललंय ते बघून ज्याच्या भावना दुखावल्या जातील पटकन असा प्रेक्षक नाही, पण समोर जे चाललंय त्या व्यक्तीच्या दृष्टीने विचार करून, त्याच्या दृष्टिकोनातनं ती गोष्ट बघून, ती काय म्हणूया आपण संवेदनशीलता त्याच्याविषयी दाखवणारा किंवा सहानुभूत होऊ शकणारा, त्या समोर चाललेल्या गोष्टीशी, पात्राशी, चांगल्या वाईट घटनांशी सहानुभूत होऊ शकणारा प्रेक्षक जर मिळाला, स्वतःला त्या ठिकाणी ठेवून पाहू शकला जर प्रेक्षक, तर मला असं वाटतं की खूप गोष्टी टाळता येतील आपल्याला आणि आजूबाजूला चांगल्या होऊ शकतील त्या गोष्टी. बर, आता नेहा, वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ द एपिसोड, विच इज अ सेगमेंट. इट इज कॉल्ड सानविवी. ओके. पोस्ट कार्ड असायचं. सो तसं जर पोस्ट कार्ड तुला दिलं आता आणि सांगितलं की तुला हवं त्या व्यक्तीला तू पत्र लिही, आजची, उद्याची, कालची, कोणतीही व्यक्ती, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? बापरे. ह्याच्यासाठी थोडा विचार करायला लागणार आहे. कारण खूप माणसं आहेत ज्यांना पत्र लिहायला आवडेल. मी स्वतः त्या काळातली जेव्हा पोस्ट कार्ड यायची घरी. आजकालच्या जनरेशनला पोस्ट कार्ड काय माहिती नाहीयेत. मेल आणि व्हॉट्सअप वरती मोठाली पत्र, आता कुणाला पत्र लिहायचं असेल तरी ते व्हॉट्सअप वरती ईमेल करतात. त्या पद्धतीने ईमेल सुद्धा इज अ लिटल आउटडेटेड नाउ. बाकी सगळं जे काही म्हणायचं ते व्हॉट्सअप किंवा इतर गोष्टींवरतीच होतं. पण किंवा आजकाल रील फॉरवर्ड करतात ना, तुम्हाला जे सांगायचं ते सांगा. अगदी. हो. कारण काही रील्स खरं तर इतकी ऍप्ट असतात ना जे म्हणायचे त्याच्यासाठी. म्हणजे मला असं खूप वेळा वाटतं की हे मी स्टोरी म्हणून टाकलं पाहिजे,
पण नंतर लक्षात येतं की नाही बाबा फारच स्फोटक आहे, थांबा जरा. आपल्या एखाद्या स्टोरीने काही होऊ शकतं. इमॅजिनेशन्स रन वाईल्ड. आणि एका स्टोरीने काय होतं माहितीये मला. एखाद्या स्टोरीने, एखाद्या पोस्टनी अचानक ट्रोलर्स कसे तुमच्या अंगावर यायला लागतात ते माहिती. आणि बिग बॉसमुळे तर खूप चांगला अनुभव आहे मला या दोन्ही गोष्टींचा. तर मला असं वाटतं की ऑन दिस नोट, आता आपण बोललोच त्याच्याविषयी, तर मला त्या ट्रोलर्सनाच आत्ता पत्र लिहावं असं वाटेल. सप्रेम नमस्कार विनंती विशेष हात जोडून, की ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीने मांडलेल्या विचारांविषयी, तिने पोस्ट केलेल्या फोटोविषयी, मग तो परिवाराचा असेल, तिचा असेल, कमी कपड्यातला असेल, जास्त कपड्यातला असेल, त्या जे काही समजा पोस्ट लिहिली असेल त्याच्यामध्ये मांडलेले जे काही विचार आहेत, तर ते त्या व्यक्तीचे तिच्या जगण्यातनं आलेले विचार असतात. तिने जे काही आत्तापर्यंतचं 15, 20, 25, 30, 35, 75 वर्षाचं आयुष्य घालवलेलं आहे. त्या अनुभवातनं तिची एक समज तयार झालेली असते आणि ती समज तिला मांडायची असते लोकांसमोर, किंवा आजूबाजूला तिला जे येणारे अनुभव आहेत त्याच्याविषयी बोलायचं असतं, किंवा स्वतःला एका विशिष्ट पद्धतीने पोर्ट्रे करायचं असतं. म्हणून एखादी व्यक्ती, एखादी सेलिब्रिटी, एखादी नॉर्मल व्यक्ती सुद्धा, कारण आजकाल असं नाही राहिलेलं की फक्त सेलिब्रिटीजच चांगले कपडे घालून फोटोज पोस्ट करतात. बरोबर. साध्या साध्या गृहिणी सुद्धा रील्स बनवतायत. गृहिणी नाही, नॉर्मल ऑफिसला जाणारी माणसं रील्स बनवतायत. आपल्याकडे कामाला येणारे स्वच्छता कामगार असतील, किंवा एखादा ट्रॅफिक पोलीस असेल, असे सगळे लोक रील्स बनवतात, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांसमोर यायचा प्रयत्न करतायत. आणि त्यांना आपण अत्यंत अश्लाघ्य, अश्लील, घाणेरड्या भाषेत जे ट्रोल करता आपण सगळेजण, तर एखाद्या वेळेला हा विचार करून बघा की अशी एखादी पोस्ट तुम्ही टाकलीत आणि तुम्हाला जर अशा कमेंट्स आल्या किंवा अशा पद्धतीने लोक तुम्हाला बोलली, तर फक्त तुमचा चेहरा दिसत नाहीये ह्या एका गोष्टीचा फायदा घेऊन मी जे काही समोरच्या माणसावरती तुमचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात असलेलं अपयश किंवा तुमच्या आयुष्यात असलेलं डिप्रेशन, अँक्झायटी, फ्रस्ट्रेशन लपवण्यासाठी किंवा ते दुसऱ्या कोणावरती तरी तो राग काढण्यासाठी व्यक्त होता, तसं जर तुमच्याविषयी व्यक्त झालं, तुमच्या आईवडिलांविषयी व्यक्त झालं, तुमच्या बायकोविषयी व्यक्त झालं, तुमच्या बहिणीविषयी व्यक्त झालं, तुमच्या मुलीविषयी व्यक्त झालं, तर तुम्हाला कसं वाटतं? मी असं नाही म्हणणार की तुम्ही आमच्या चपला पायात घाला आणि चालून बघा, कारण ते शक्य नाही. 2 पावलं चाललात तरी नवीन असल्यामुळे चप्पल तुम्हाला चावेल. पण तरीही तुम्ही तुमच्याच चपला घालून आमच्या वाटेवरनं एकदा चालून जरी बघितलं तरी लक्षात येईल की काटे आहेत, दगड आहेत, फुलंही आहेत, ऊनही आहे, पाऊसही आहे, वाराही आहे. पण ते स्वतः तुम्ही अनुभवलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टीसाठी जे मी म्हणते की प्रेक्षक असू दे, कमेंट करणारी लोक असू देत, आजूबाजूची माणसं असू देत, त्या सगळ्यांनी जर एक गोष्ट लक्षात ठेवली की आपण एकमेकांबरोबर सहानुभूत होऊन बघूया, कुठल्या परिस्थितीतनं ती समोरची व्यक्ती चालली आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया, कुठल्या परिस्थितीतनं आपण चाललोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया, आपल्याला काय इतकं घाण बोलावं असं वाटतंय हे समजून बघण्याचा प्रयत्न करूया. आणि तरच मला असं वाटतं की ज्याला जे हवंय ते त्याला मोकळेपणाने ह्या समाज माध्यमांमध्ये किंवा प्रसार माध्यमांमध्ये करता येईल, बोलता येईल. सर्व प्रकारचे अनुभव आपल्या समोर येतील आणि जो अनुभव कदाचित मी आयुष्यात कधीच घेऊ नाही शकणार, तोही अनुभव मला बघता येईल, कारण तो दुसऱ्या कोणीतरी घेतलाय आणि तो माझ्यापर्यंत पोहोचलाय आणि त्यातनंही मला काहीतरी शिकता येईल. नक्कीच. तर सप्रेम नमस्कार विनंती विशेष, स्वतः आमच्या वाटेवरनं चालून पहा. एवढंच एक पोस्ट कार्ड मला लिहावंसं वाटेल, एवढी एकच ओळ. वा, इतकं समर्पक पोस्ट कार्ड आजतागायत कोणी लिहिलेलं नव्हतं. सो ग्रेट नेहा, इट वॉज सो ग्रेट टॉकिंग टू यू. वेगळ्याच ह्याच्यात मी गेले आणि इट वॉज रिअली नाईस अँड वंडरफुल. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. म्हणजे मलाही इतकी मजा आली की जे मला म्हणायचं ते एकतर मोकळेपणाने म्हणता आलं. एका नव्या कामामुळे किंवा एका नव्या रूपात मी आता प्रेक्षकांच्या समोर येते लेखिका म्हणून, आणि त्या निमित्ताने
पण हा पॉडकास्ट घडला त्याच्याविषयी पण मला खूप मजा येते. आता तुझं झालंय प्रमोशन करून, पण 25 एप्रिलला देव माणूस नावाची मी लिहिलेली पहिली फिल्म येते आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. नक्की पहा. आणि मला एक गंमत सांगायला आवडेल. मी अभिनय केलेला पहिला चित्रपट देऊळ, जोही एप्रिल महिन्यातच रिलीज झाला होता. आणि मी लिहिलेला पहिला चित्रपट देव माणूस. दोन्ही दे वरनच मी तेच म्हणणार होते, दे का कुछ कनेक्शन मला आता जाणवतंय. आणि मी पहिलं लिहिलेलं गाणं दे धक्का 2 नावाच्या सिनेमात आहे. सो देचं काहीतरी कनेक्शन आहे. त्यामुळे हे प्रेक्षका पैसे दे, चित्रपटगृहात जा आणि माझा चित्रपट प्लीज पहा. ग्रेट.